अनुभवू शकतात। आदरणीय सन्माननीय श्रीयुत प्रीतम रवींद्र आंबेकर स्पर्धेचे अध्यक्ष यांच्या शुभ हस्ते स्पर्धेचे उद्घाटक आदरणीय भूषण जगन्नाथ पावडे यांचा यथोचित असा शुभ सन्मान आपण या ठिकाणी परिपूर्ण करतोय। आगतम स्वागतम सुस्वागतम। एक चांगलं व्यक्तिमत्व आज पालघर जिल्ह्याच्या माध्यमातून एक सक्सेसफुल बिझनेसमॅन आणि इराट विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन म्हणून ज्यांची ख्याती आहे, सरांचा शुभ सन्मान आपण पाहतोय। साहेब आपण आलात म्हणून या स्पर्धेला खऱ्या अर्थाने शोभा आली, व्यासपीठाची शोभा वृद्धिंगत झाली। एक दैदिप्यमान असा सोहळा आपल्यामुळे सुयशस्वी होतोय, त्याबद्दल किराडगड प्रीमियर लीग आपले नेहमीच आभारी राहील। तदनंतर पुढील स्वागतमूर्ती आहेत आदरणीय सन्माननीय श्रीयुत प्रशांत रामचंद्र सातवी साहेब। कुडेगावचं हे कोहिनूर आहे, आपल्या युवक मंडळाचे विद्यमान अध्यक्ष तसेच एक दुर्ग संवर्धक म्हणून महाराष्ट्रभर ज्यांची छाप आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचे पाईक अनुयायी आणि एक मार्गदर्शक व्यक्तिमत्व ज्यांच्याकडून खूप काही शिकण्यासारखं आहे। आम्ही नेहमीच त्यांच्याकडून शिकण्याचा प्रयत्न करतो आणि त्यांचा आदर्श घेऊन आयुष्य जगण्याचा प्रयत्न करतो। असं एक दिग्गज व्यक्तिमत्व प्रशांत रामचंद्र सातवी साहेब आणि त्यांचा शुभ सन्मान परिपूर्ण करण्याकरिता मी विनंती करतोय स्पर्धेचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल आत्माराम पाटील आपण आपल्या शुभ हस्ते सरांना सन्मानित करायचं आहे। प्रशांत दादा आपल्या मनापासून स्वागत। या स्पर्धेमध्ये जोरदार टाळ्यांचा गजर आला पाहिजे। स्पर्धेचे उद्घाटक महोदय आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्यांचा शुभ सन्मान अगदी मायेची उबदार शॉल या गुलाबी थंडीच्या प्रहरामध्ये अगदीच उबदार अशी शॉल समवेत मांगल्याचं प्रतीक श्रीफळ स्पर्धेचं स्मरण म्हणून सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन आदरणीय प्रशांत रामचंद्र सातवी सूर्यवंशी क्षत्रिय युवक मंडळ पालघर तालुका पूर्व विभागाचे प्रेसिडेंट अध्यक्ष दुर्ग संवर्धक यांचा यथोचित असा शुभ सन्मान या ठिकाणी परिपूर्ण केला जातोय। सरांचे पुन्हा एकदा मनापासून आभार। कृपया करून सर्व संघ मालकांनी मुख्य व्यासपीठाशी संपर्क साधायचा आहे। स्पर्धेचे जे काही नियम आहेत ते कटिबद्धपणे परिपूर्ण आणि पालन करण्याकरिता आपण ते नियम समजून घ्या। स्पर्धेमध्ये सहभागी सर्व संघ मालकांना नम्र विनंती आहे, आपण कृपया करून मुख्य व्यासपीठाशी संपर्क साधायचा आहे। पुढील स्वागतमूर्ती आहेत आदरणीय सन्माननीय दिपेश दत्तात्रेय पावडे आंबेदे गावातून बिलॉंग करणारा एक दर्जेदार व्यक्तिमत्व। या स्पर्धेसाठी लाभलेले सन्माननीय विशेष अतिथी आपल्या युवक मंडळाचे माजी अध्यक्ष तसेच आर्या ऑटोमोटिव्ह बोईसरचे ते प्रोप्रायटर आहेत आणि सरांचा शुभ सन्मान परिपूर्ण करण्याकरिता मी विनंती करतोय आदरणीय जयेश मोहन घरत साहेब किराडगड प्रीमियर लीगचे कार्याध्यक्ष। पंचांना विनंती आहे सामना सुरू करू नका। जे नियम आहेत सर्व संघ मालक आपण कृपया करून व्यासपीठाशी संपर्क साधावा। रोशन गायकवाड प्लीज आपण या 2 मिनिटांसाठी मुख्य व्यासपीठाजवळ। सध्या आपण ऑन स्क्रीन पाहू शकाल खूप सुंदर दृश्य। स्पर्धेचे सन्माननीय विशेष अतिथी आदरणीय दिपेश दत्तात्रेय पावडे यांचा शुभ सन्मान केला जातोय। स्पर्धेचं स्मरण म्हणून अतिशय दर्जेदार असं सन्मान चिन्ह, जेव्हा जेव्हा सन्मान चिन्ह आपण पाहाल तेव्हा स्पर्धेची जरूर आठवण होईल। खूप चांगलं मार्गदर्शन आपण त्यांच्याकडून ऐकलं की क्रिकेटला फक्त एक खेळ नाही तर करिअर म्हणून देखील बघायला शिका आणि हा खूपच मौलिक सल्ला आहे। आज टेनिस क्रिकेट देखील मागे राहिलेलं नाहीये, ग्लोबल होत चाललेला खेळ आहे आणि येथे देखील खेळाडू करिअर करू शकतात। पुढील स्वागतमूर्ती आहेत स्पर्धेच्या माध्यमातून
आदरणीय सन्माननीय श्रीयुत कल्पेश, आदरणीय सन्माननीय श्रीयुत संतोष विश्राम पावडे साहेब, विद्यमान अध्यक्ष शेतकरी संघर्ष समिती, समवेत सामाजिक कार्यकर्ते, या स्पर्धेचे प्रमुख पाहुणे, सरांचा शुभ सन्मान परिपूर्ण करण्याकरिता मी विनंती करतोय. आदरणीय रमेश विठू पाटील साहेब, या स्पर्धेचे विश्वस्त, आपण आपल्या शुभ हस्ते सरांचा शुभ सन्मान करायचा आहे. एक अतिशय चांगलं वक्तृत्व, कर्तृत्व, नेतृत्व या त्रिवेणी संगमावर आधारित शेरदिल असे व्यक्तिमत्व आपण पाहतोय. आदरणीय संतोष विश्राम पावडे, शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष आणि सामाजिक कार्यकर्ते, आणि त्यांचा शुभ सन्मान स्पर्धेचे विश्वस्त अर्थातच रमेश विठू पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी परिपूर्ण केला जातोय. जोरदार टाळ्यांचा गजर आला पाहिजे. आपल्या आयुष्यातील बहुमूल्य असा वेळ या स्पर्धेसाठी ते देत आहेत. मानवी आयुष्यामधील सर्वोत्तम भेट काय असेल तर आपण दुसऱ्यांसाठी दिलेला वेळ. कारण प्रत्येक गोष्टीची आपण एक प्रतिकृती बघू शकतो, परंतु गेलेली जी वेळ आहे त्या आयुष्यामध्ये कधीच परत येत नाही, आणि म्हणूनच वेळ ही सर्वोत्तम देणगी आहे. त्या वेळेचा सदुपयोग करणं आपलं आद्य कर्तव्य, आणि म्हणूनच जे दिग्गज मान्यवर आज या स्पर्धेला सुशोभित करतायत, आपल्या पदस्पर्शाने व्यासपीठाची शोभा वृद्धिंगत करतायत, त्या सर्व मान्यवरांचे आम्ही शतशः ऋणी आहोत. पुढील स्वागत मूर्ती आहेत आदरणीय सन्माननीय श्रीयुत कल्पेश दामोदर घरत साहेब, आंबेदे गावाचा आभूषण, विद्यमान अध्यक्ष ग्राहक रक्षक समिती पालघर जिल्हा, तसेच वंश एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर, सरांचा शुभ सन्मान परिपूर्ण करण्याकरिता मी विनंती करतोय. आदरणीय किरण विश्राम पावडे साहेब, किराडगट क्रिकेट लीगचे विद्यमान विश्वस्त, आपण आपल्या शुभ हस्ते सरांना सन्मानित करायचा आहे. असं म्हटलं जातं की जेव्हा आपण शाळेत जातो तेथे आपल्याला त्रिकोण, चौकोन, लघुकोन, विशाल कोन सर्व काही शिकवलं जातं, परंतु आयुष्य चांगले जगायचे असेल तर आवश्यक आहे तो सकारात्मक दृष्टिकोन, आणि त्या सकारात्मक दृष्टिकोनाचं एक प्रमुख उदाहरण आपल्याला पाहायला मिळतात. अर्थातच आदरणीय सन्माननीय कल्पेशजी दामोदर घरत साहेब, ज्यांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जातोय. स्पर्धेचे विश्वस्त आदरणीय किरण विश्राम पावडे, मान्यवरांच्या मनापासून आभार. पुढील स्वागत मूर्ती आहेत आदरणीय सन्माननीय शैलेश मोहन घरत साहेब, SMS ग्लोबल प्रोसेसर कंपनीचे प्रोप्रायटर, सरांचा शुभ सन्मान परिपूर्ण करण्याकरिता मी विनंती करेन. आदरणीय संतोष धर्मा पाटील साहेब, किराडगट क्रिकेट लीगचे विद्यमान विश्वस्त तथा माजी अध्यक्ष, सरांच्या शुभ हस्ते आपण हा शुभ सन्मान परिपूर्ण करणार आहोत. एक चांगलं व्यक्तिमत्व आपण पाहू शकाल. आदरणीय शैलेश मोहन घरत, यंग अँड डायनामिक, तरुण, तडफदार, यशस्वी उद्योजक म्हणून ज्यांची आपल्याला ख्याती पाहायला मिळते. डॉक्टर APJ अब्दुल कलाम तथा स्वामी विवेकानंद यांनी फार चांगली विचारांची मुहूर्त मेढ रोवले होते की देशाचा, जगाचा विकास करायचा असेल तर सळसळती तरुणाई आणि सक्षम तरुण योग्य दिशेने प्रस्थान करणं खूपच गरजेचं असतं, आणि त्याचं एक प्रमुख उदाहरण आपण पाहतोय. आदरणीय शैलेश मोहन घरत, खूप कमी वयामध्ये उद्योग क्षेत्रामध्ये ज्यांनी गगन भरारी गरुड झेप घेतलेली आहे, आणि त्यांचा शुभ सन्मान या ठिकाणी परिपूर्ण केला जातोय. अगदी ऑन स्क्रीन आपण हे सुंदर दृश्य पाहतोय. सरांच्या मनापासून आभार या स्पर्धेच्या माध्यमातून. पुढील स्वागत मूर्ती आहेत सूर्यवंश क्षत्रिय युवक मंडळाचे विद्यमान सचिव आदरणीय वैभव नारायण पाटील, निहे गावातून बिलॉंग करत असताना आज खऱ्या अर्थाने पालघर तालुका पूर्व विभागामध्ये खूप चांगलं सक्रिय असं समाजकार्य त्यांचं सुरू आहे, आणि सरांचा शुभ सन्मान परिपूर्ण करण्याकरिता मी विनंती करतोय. आदरणीय कपिल मनोहर ठाकूर साहेब, विद्यमान उपाध्यक्ष किराडगट क्रिकेट लीग 2025 साहेब, आपण आपल्या शुभ हस्ते सरांना सन्मानित करायचा आहे. निहे गावातील एक दर्जेदार व्यक्तिमत्व, पैसा तर सगळेच कमावतात, परंतु समाजसेवा करण्यासाठी उच्च विचारसरणी लागते, आणि त्यामधील एक महत्त्वपूर्ण शिलेदार सध्या आपल्याला पाहायला मिळतात. वैभवजी पाटील साहेब, ज्यांचा शुभ सन्मान आपण या ठिकाणी परिपूर्ण करतोय.
खेळपट्टीच्या आखणी करून घ्या. पंच तेच सुचवत आहेत आयोजकांना. ग्राउंड स्टाफ आपण जावं देतं. अतिशय रोमांचक आणि उत्साहवर्धक अशी स्पर्धा आणि त्या स्पर्धेचा स्वागत समारंभ अगदी जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये वैभवजी पाटील यांचा शुभ सन्मान आम्ही या ठिकाणी परिपूर्ण करत आहोत. युवक मंडळाच्या माध्यमातून नेहमीच सोशल मीडियावरती देखील ते सक्रिय असतात आणि खूप चांगलं कार्य त्यांच्या माध्यमातून गेली अनेक वर्ष आपण पाहतोय. आदरणीय वैभवजी पाटील यांचं मनापासून अंतःकरणापासून शब्द फुलांनी सहर्ष स्वागत आहे किराडगड क्रिकेट लीगच्या 7व्या हंगामामध्ये. पुढील स्वागत मूर्त्या आहेत. मी बऱ्याच वेळा उल्लेख केलेला आहे की कुणबी क्रिकेटला खरं तर आपण इतिहास जर पाहिला कुणबी क्रिकेटचा किंवा पालघर जिल्ह्यामधील क्रिकेटचा तर 1986 मध्ये जेव्हा सुरुवात झाली होती तेव्हा अक्षरशः शेता बांधायचे अगदी मैदानं होते. 11 खेळाडू असायचे परंतु एक बॅट नसायची आणि अक्षरशः अणवानी पायांनी क्रिकेट खेळायला खेळाडू जायचे. स्टंपची देखील खूपच तुटवडा होता बऱ्याच क्रिकेटच्या साधनांचा. अशा काळामध्ये कुणबी क्रिकेटची सुरुवात झाली. पुढे हळूहळू आपण जवळजवळ 1986 ते 2016 म्हणजे 20 वर्ष एक ॲव्हरेज क्रिकेट पाहिलं होतं. परंतु ह्या कुणबी क्रिकेटला ग्लॅमरस स्वरूप देण्यामध्ये ज्या व्यक्तीचा सिंहाचा वाटा आहे असं नाव आहे भावेश मोहन पावडे. एकदा जोरदार टाळ्यांचा गजर त्यांच्यासाठी आपण केला पाहिजे आणि सरांचा शुभ सन्मान परिपूर्ण करण्याकरिता मी विनंती करतोय आदरणीय बाबूराव दामोदर घरत या स्पर्धेचे सल्लागार आपण आपल्या शुभ हस्ते भावेशदादा मोहन पावडे यांचा यथोचित असा शुभ सन्मान करायचा आहे. एक चांगलं व्यक्तिमत्व क्रिकेट दर्दे आणि क्रिकेटमधील जाणकार असे व्यक्तिमत्व आहे. खूप चांगलं क्रिकेट देखील त्यांनी खेळलेलं आहे किराड संघासाठी आणि आज सकाळीच त्यांनी आम्हाला सूचना दिली की या स्पर्धेमध्ये मी एक खेळाडूच्या भूमिकेमध्ये आहे. तर जुना इतिहास ते पुन्हा एकदा स्मरणात आणून देतील का ही आपण जरूर त्यांच्याकडून आशा करूयात. भावेशदादाच्या स्मरणासाठी आणखीन एक रंजक किस्सा या ठिकाणी समोर येतोय की बेटेगावच्या मैदानामध्ये जेव्हा किराड संघाने अंतिम विजेतेपद मिळवलं होतं त्या विजेतेपदाचे कर्णधार अर्थातच आपण पाहतोय आदरणीय सन्माननीय बाबूरावजी घरात यांच्या शुभ हस्ते शुभ सन्मान केला जातोय. जोरदार टाळ्यांचा गजर आला पाहिजे. म्हणजेच एकंदरीत काय तर किराड गटातील 2 दिग्गज खेळाडू सध्या आपल्याला पाहायला मिळत आहेत मान्यवरांच्या भूमिकेमध्ये. हा शुभ सन्मान खरोखरच संस्मरणीय ठरेल. पुढील स्वागत मूर्ती आहेत प्रकाश शेलार वसरे. आपल्या कुणबी समाजातील एक दर्जेदार क्रिकेटपटू आणि स्पर्धेचे आयोजक म्हणून ज्यांची देखील ओळख आहे. वसरे गावामधील टेनिस क्रिकेट स्पर्धांमध्ये आयोजकाची भूमिका ते पार पाडत असतात. सरांचा शुभ सन्मान करण्याकरिता मी विनंती करतोय आदरणीय किशोर रमेश पाटील स्पर्धेचे सल्लागार आपण आपल्या शुभ हस्ते प्रकाश शेलार वसरे यांचा यथोचित असा शुभ सन्मान करायचा आहे. डीजे पथक आपण डीजेला विनंती आहे. जगतराज 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 शुभ सन्मान आपण या ठिकाणी परिपूर्ण करतोय. आदरणीय किशोर रमेश पाटील यांच्या शुभ हस्ते प्रकाश शेलार डाव्या त्याचा विस्फोटक फलंदाज म्हणून खूप चांगली ओळख कुणबी समाजामध्ये त्याने प्रस्थापित केलेली आहे आणि एक श्रीमंत मनाचा माणूस म्हणून प्रकाश शेलार आज स्पर्धेला सदिच्छा भेट देत आहेत. त्यांचे आम्ही मनापासून आभार व्यक्त करीत आहोत. पुढील स्वागत मूर्ती आहेत हार्दिक प्रभाकर पाटील सागावे. डिजिटल वर्ल्ड मध्ये सध्या मात्र खऱ्या अर्थाने हार्दिकने जे कार्य केलेलं आहे गेल्या काही वर्षांमध्ये ते उल्लेखनीय आहे आणि डिजिटल क्रिएटर कंटेंट क्रिएटर म्हणून त्याची ओळख संपूर्ण पालघर जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. तसं सागावे गावातील एक क्रिएटिव्ह माइंडसेट असलेलं व्यक्तिमत्व अर्थातच हार्दिक प्रभाकर पाटील यांचा शुभ सन्मान परिपूर्ण करण्याकरिता मी विनंती करतो योगेश ज्ञानेश्वर ठाकूर साहेब
आहे. विराटगड क्रिकेट लीगचे विद्यमान सचिव आपण आपल्या शुभ हस्ते हार्दिक प्रभाकर पाटील यांचा शुभ सन्मान परिपूर्ण करावा. खूप चांगले कटआउट्स, आकर्षक बॅनर्स, प्रॅक्टिकल असोत की मग डिजिटल, त्यामध्ये अनन्यसाधारण असा आपल्या कर्तृत्वाचा उच्चांक ज्याने गाठलेला आहे असे हार्दिक प्रभाकर पाटील यांचा यथोचित असा शुभ सन्मान आपल्याला पाहायला मिळतोय ऑन स्क्रीनवर. त्यांचे देखील खूप खूप आभार. आपण या स्पर्धेला सदिच्छा भेट दिल्याबद्दल. पुढील स्वागत मूर्ती आहेत आदरणीय आदरणीय पंकज मनोहर ठाकूर या ठिकाणी उपस्थित आहेत. एक महत्वपूर्ण व्यक्तिमत्व या स्पर्धेकरिता. विराटगडाच्या माध्यमातून कार्यकारिणी सदस्य खूप सारी मेहनत ज्यांनी या स्पर्धेकरिता घेतलेली आहे अशा आदरणीय पंकज मनोहर ठाकूर यांचा शुभ सन्मान परिपूर्ण करण्याकरिता मी विनंती करतोय. आदरणीय प्रीतम रवींद्र आंबेकर, विराटगड क्रिकेट लीग 2025 7व्या हंगामाचे विद्यमान अध्यक्ष आणि त्यांचा यथोचित असा शुभ सन्मान आदरणीय मनोजजी पावडे सरांना मी विनंती करतोय. स्पर्धेचे विद्यमान खजिनदार आदरणीय मनोज चंद्रकांत पावडे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचंही मनापासून स्वागत. सध्या ऑन स्क्रीन आपण पाहू शकाल पंकज मनोहर ठाकूर यांचा शुभ सन्मान केला जातोय. कार्यकारिणी सदस्य, KGCL साठी विशेष मेहनत घेणारे व्यक्तिमत्व आणि त्यांचा सिंहाचा वाटा या स्पर्धेसाठी आपल्याला पाहायला मिळतोय. त्यांचे मनापासून आभार. पुढील स्वागत मूर्ती आहेत आदरणीय मिलिंद पाटील. या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्याकरिता उपस्थित झालेले आहेत. एक चांगलं व्यक्तिमत्व मिलिंद पाटील. कुणबी समाजामधील एक ख्यातनाम नामचीन खेळाडू, पालघर टेनिस क्रिकेटच्या क्षितिज वलयावरील एक दिग्गज कलाकार, ज्याच्या नावे 13 नोव्हेंबर 2022 मध्ये 6 चेंडूत 6 षटकार खेचण्याचा रेकॉर्ड आहे असा मिलिंद दिवाकर पाटील. आणि त्यांचा शुभ सन्मान आदरणीय मनोज चंद्रकांत पावडे, KGCL 2025 चे विद्यमान खजिनदार आपण आपल्या शुभ हस्ते मिलिंद दिवाकर पाटील यांचा शुभ सन्मान करायचा आहे. एक सुपरस्टार क्रिकेटर म्हणून संपूर्ण पालघर जिल्हा क्रिकेट ज्याने गाजवलेला आहे. आपल्या कुणबी समाजाचा मान सन्मान असलेला खेळाडू अर्थातच मिलिंद दिवाकर पाटील सदिच्छा भेट देत आहेत KGCL या स्पर्धेला. त्यांचे देखील मनापासून आभार. पुढील स्वागत मूर्ती आहेत आदरणीय सन्माननीय राजू देवरे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. सरांचा शुभ सन्मान परिपूर्ण करण्याकरिता मी विनंती करतोय आदरणीय धीरज गोविंद पावडे साहेब, KGCL चे सदस्य. आपण हा सन्मान परिपूर्ण करायचा आहे. आदरणीय राजू देवरे साहेब, यशस्वी कॉन्ट्रॅक्टर म्हणून ज्यांची ओळख आपल्याला पाहायला मिळते. KGCLच्या या 7व्या हंगामाला उपस्थिती दर्शवत आहेत. त्याबद्दल KGCL सदैव आपले ऋणी राहील. असं म्हटलं जातं की मैदान जे आहे ते प्रेक्षकांविना आणि व्यासपीठ जे आहे ते मान्यवरांविना अधुरे आहे. आणि आज मात्र आपण पाहू शकाल KGCLच्या माध्यमातून अतिशय गजबजलेलं असं व्यासपीठ आमच्या दिग्गज मान्यवरांच्या माध्यमातून. पुढील स्वागत मूर्ती आहेत आदरणीय रवी राठोड साहेब. सरांचा यथोचित शुभ सन्मान परिपूर्ण करण्याकरिता मी विनंती करतोय आदरणीय सूरज पंढरी पाटील, KGCL चे सदस्य. आपण आपल्या शुभ हस्ते यशस्वी उद्योजक आदरणीय रवी राठोड यांचा शुभ सन्मान करायचा आहे. मुख्य खेळपट्टीवरती पहिल्या सामन्याला सुरुवात झालेली आहे 2 संघांमध्ये. त्याचा देखील लेखाजोगा तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल या स्वागत सन्मानानंतर. पुढील स्वागत मूर्ती आहेत आदरणीय अजय शेरे साहेब. सरांना सन्मानित करण्याकरिता मी विनंती करतोय आदरणीय विपुल नामदेव घरत, स्पर्धेचे सहखजिनदार. आपण आपल्या शुभ हस्ते अजय शेरे सरांना सन्मानित करायचा आहे.
खूप चांगलं मॅनेजमेंट यंदाच्या या 7व्या हंगामामध्ये आपण पाहतोय. अतिशय पद्धतशीर व्यवस्थापन असलेली स्पर्धा आहे. सर्व मान्यवरांना अगदी योग्य पद्धतीने सन्मानित केलं जात आहे. स्वागत समारंभ सोहळा या ठिकाणी परिपूर्ण होण्याच्या दिशेने वाटचाल करतोय. पुनश्च सर्व दिग्गज मान्यवरांचे मनापासून आभार. तदनंतर मी विनंती करतोय आदरणीय सागर सोगले या ठिकाणी उपस्थित आहेत. अगदीच लहानपणापासून सुरत येथे त्यांचं संगोपन झालं आणि आज मात्र चित्रपट सृष्टीमध्ये ज्यांनी खऱ्या अर्थाने यशस्वी झेप घेतलेली आहे त्यांचा यथोचित असा शुभ सन्मान आपण परिपूर्ण करणार आहोत. आदरणीय संतोष धर्मा पाटील यांच्या शुभ हस्ते. आदरणीय सागर सोगले आपल्याला पाहायला मिळतात. तांदूळवाडी गावाचं आभूषण आणि खऱ्या अर्थाने आज चित्रपट सृष्टीमध्ये जे यशस्वी झेप घेत आहेत आपल्या कर्तृत्वाच्या माध्यमातून काहीतरी वेगळं क्रिकेटची देखील प्रचंड आवड. वडोदरा संघाकडून रणजीमध्ये देखील ज्यांची निवड झाली होती एकदा जोरदार टाळ्यांचा गजर केला पाहिजे आपण या कुणबी रत्नाकरिता. या सद्यस्थितीमध्ये जर आपण विचार केला तर आर्या ऑटोमोटिव्ह बोईसरचे प्रमोटर म्हणून देखील त्यांची ओळख आहे. सरांचं खूप खूप स्वागत आहे विराटगड क्रिकेट लीग 2025 या स्पर्धेअंतर्गत. तदनंतर आणखीन एक महत्वपूर्ण स्वागत आपण या ठिकाणी परिपूर्ण करणार आहोत. असं म्हटलं जातं की घरी गेल्यानंतर संध्याकाळी मनोजजी जेव्हा आपल्याला जेवण मिळतं आपण अगदी 5 मिनिटाच्या आतमध्ये ते फस्त करून टाकतो. परंतु ते जेवण बनवण्यासाठी आईने जी मेहनत घेतलेली असते ती खूप कमी जणांच्या लक्षात येते. आयोजकांचं देखील तसंच आहे. आज इथे इतकं सुंदर मैदान दिसतंय की चहूबाजूंनी खूप चांगल्या प्रकारचे स्टँड्स आहेत, चांगलं व्यासपीठ आहे आणि अगदी थेट प्रक्षेपण देखील आहे. परंतु हे सर्व करण्यासाठी आयोजकांनी जी मेहनत घेतलेली आहे ती लक्षणीय आहे आणि त्यामधील महत्वपूर्ण दुवा अध्यक्ष आदरणीय प्रीतम रवींद्र आंबेकर यांचा शुभ सन्मान आपण या ठिकाणी परिपूर्ण करणार आहोत. आणि हा शुभ सन्मान करण्याकरिता मी विनंती करतोय माजी अध्यक्ष महोदय आदरणीय किरण विश्राम पावडे साहेब आपण आपल्या शुभ हस्ते आदरणीय प्रीतम रवींद्र आंबेकर यांचा शुभ सन्मान करायचा आहे. विद्यमान अध्यक्ष KGCL 2025 सीझन 7. खूप सारी मेहनत आयोजन करणं ही साधी सोपी गोष्ट नसते. खूप मेहनत असते. 30 ते 40 दिवस खऱ्या अर्थाने डोळ्याला झोप नसते तेव्हा कुठेतरी जाऊन एक चांगलं आयोजन होत असतं आणि संपूर्ण कुणा एकामुळे नाही तर संपूर्ण कार्यकारिणीची मेहनत आहे. सध्या आपण अध्यक्षांना सन्मानित करतोय. आदरणीय प्रीतम रवींद्र आंबेकर यांचा शुभ सन्मान माजी अध्यक्ष किरण विश्राम पावडे यांच्या शुभ हस्ते परिपूर्ण केला जातोय. खेळाडूंना चांगलं व्यासपीठ मिळावं. मी खेळाडूंना एकच विनंती करेन कार्यकारिणी गेली 7 वर्ष जी मेहनत तुमच्यासाठी घेते त्या मेहनतीचं कुठेतरी चीज झालं पाहिजे. आज पालघरमधून आपण पाहिलं शार्दूल ठाकूर सारखा खेळाडू जो भारतासाठी खेळला
यंदाच्या IPL मध्ये देखील बहुतेक 2 करोडमध्ये तो सोल्ड झाला आहे मुंबई इंडियन्सकडे. आणि अशी बरीचशी नावं आहेत. टेनिस बॉल क्रिकेटच्या माध्यमातून देखील असंख्य नावं घेता येतील ज्यांनी पालघर जिल्हा क्रिकेटचं नाव मोठं केलं आहे. आपण आशा आणि अपेक्षा करूयात की जी व्यासपीठं आज आयोजक तुम्हाला उपलब्ध करून देत आहेत त्या व्यासपीठांचा खूप चांगला फायदा तुम्ही उचलला पाहिजे. आणि टेनिस बॉल असो किंवा लेदर बॉल क्रिकेट असो, जबरदस्त उच्चांक तुम्ही गाठला पाहिजे, उत्क्रांती घडवून आणली पाहिजे. स्वतःच्या गावासमवेत, स्वतःच्या समाजासमवेत आपल्या जिल्ह्याचं, राज्याचं नाव देखील मोठं करण्यासाठी आपण झटलं पाहिजे. त्यासाठी जिद्द, चिकाटी, एकाग्रता आणि ध्येय साधना या सर्व गोष्टी तुमच्याकडे असणं खूपच गरजेचं आहे. पुढील स्वागतमूर्ती आहेत मोरेश्वर स्मृती उर्से संघाचे संघमालक आदरणीय हितेश शंकर पाटील. आपल्या कुणबी समाजातील एक लोकप्रिय, सुविख्यात आणि सुप्रसिद्ध आक्रमक अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्याची ओळख आहे, सध्या संघ मालकाच्या भूमिकेमध्ये आहेत हितेश शंकर पाटील. मोरेश्वर स्मृती उर्से संघाचे संघमालक यांचा शुभ सन्मान परिपूर्ण करण्याकरिता मी विनंती करतोय आदरणीय जयेश मोहन गरत या स्पर्धेचे कार्याध्यक्ष आपण आपल्या शुभ हस्ते हितेश शंकर पाटील यांचा शुभ सन्मान करावयाचा आहे. हितेश शंकर पाटील अर्थातच अर्धशतकांचा राजा म्हणून ज्याची ओळख आहे, आता स्वतः खेळाडू आणि संघ मालकाच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. मोरेश्वर स्मृती उर्से या संघाचे ऑनर संघ मालक हितेश शंकर पाटील यांचा शुभ सन्मान आपण करतोय. आदरणीय जयेश मोहन गरत किराडगड क्रिकेट लीगचे विद्यमान कार्याध्यक्ष आणि त्यांच्या शुभ हस्ते शुभ सन्मान आपल्याला पाहायला मिळतोय. पंच काय सांगतायत? तीन षटकांचा खेळ परिपूर्ण झालेला आहे आणि 22 धावा या प्रोग्रेस कार्डवरती आहेत सद्यस्थितीमध्ये. हितेश शंकर पाटील आपल्याला पाहायला मिळतात ऑन स्क्रीन. मोरेश्वर स्मृती उर्से संघाचे संघ मालक, त्यांचा शुभ सन्मान केला जातोय. किराडगड क्रिकेट लीग या स्पर्धेचे कार्याध्यक्ष जयेश मोहन गरत यांच्या शुभ हस्ते मायेची उबदार शॉल आणि स्नेहाचं पुष्पगुच्छ देऊन मनापासून स्वागत. पुढील स्वागत मूर्ती सदानंद स्मृती आंबेदे या संघाचे संघमालक गीतेश अनंता पावडे यांचा शुभ सन्मान आपण करणार आहोत. मी विनंती करतोय आदरणीय कपिल मनोहर ठाकूर विद्यमान उपाध्यक्ष KGCL 2025 आपण आपल्या शुभ हस्ते सदानंद स्मृती आंबेदे या संघाचे संघमालक गीतेश अनंता पावडे यांचा शुभ सन्मान करावयाचा आहे. संघमालक ही भूमिका खूपच महत्त्वपूर्ण असते, खास करून लीग फॉर्मॅटमध्ये. आपल्या स्वतःच्या कष्टाचा, कामाचा पैसा खेळाडूंच्या विकासासाठी जे अर्जित करत असतात अशा सर्व संघमालकांचे मनापासून आम्ही आभार व्यक्त करतोय. आणि त्यामधील महत्त्वपूर्ण नाव गीतेश अनंता पावडे सदानंद स्मृती आंबेदे या संघाचे संघमालक आणि त्यांचा शुभ सन्मान या ठिकाणी परिपूर्ण केला जातोय. 2008 पासून आपण पाहिलं अगदी IPLच्या धर्तीवर लीग फॉर्मॅटला प्रचंड पसंती मिळाली. गावोगावी, खेडोपाडी या स्पर्धा नियोजित केल्या जाऊ लागल्या आणि अशा लीग फॉर्मॅटमध्ये संघमालक ही अतिशय महत्त्वपूर्ण भूमिका जी आपल्याला पाहायला मिळते. सध्या संघमालक आदरणीय गीतेश अनंता पावडे यांचा शुभ सन्मान सदानंद स्मृती आंबेदे या संघाचे संघमालक, मनापासून स्वागत. तदनंतर स्पर्धेचे उद्घाटक आदरणीय प्रशांत रामचंद्र सातवी
यांचं बहुमूल्य असं मार्गदर्शन आपण ऐकणार आहोत. अखंड हिंदुस्थानचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, हिंदू धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराज, त्याचबरोबर संत शिरोमणी जगद्गुरू तुकाराम महाराज, तसेच सर्व या आपल्या भारत देशातील सर्व महान व्यक्तिमत्व, त्याचबरोबर किराट गट कला क्रीडा प्रतिष्ठान या व्यासपीठावर उपस्थित या स्पर्धेचे उद्घाटक सन्मान्य आदरणीय श्रीयुत भूषणजी जगन्नाथ पावडे साहेब, उद्योजक व चेअरमन किराट विविध कार्यकारी सोसायटी, त्याचबरोबर एक नामांकित तरुण उद्योजक, तसेच ज्यांच्या माध्यमातून 7वं पर्व हे शहराच्या ठिकाणी घ्यावं आणि त्यासाठी खरोखर त्यांच्या संपूर्ण कार्यकारिणीने खूप मेहनत घेऊन ही स्पर्धा ह्या वर्षी पेठेगावमधील, बोईसर शहरातील पेठेगावमधील हे सुसज्ज असं मैदान आणि या शहराच्या ठिकाणी स्पर्धा घेण्याचं धाडस दाखवलं आणि ही स्पर्धा इथे आता यशस्वीरित्या सुरू झालेली आहे. असे या लीगचे विद्यमान अध्यक्ष, कुणबी समाजातील एक नामांकित तरुण उद्योजक, त्याचबरोबर सातत्यपूर्ण कुठलंही सामाजिक कार्य असू दे त्या सामाजिक कार्यामध्ये हिरिरीने सहभाग घेणारे, तसेच 2 दिवसापूर्वी त्यांचा जन्मदिवस होऊन गेला असे सन्मान्य आदरणीय श्रीयुत या स्पर्धेचे अध्यक्ष प्रीतमजी रवींद्र आंबेकर साहेब, त्याचबरोबर या स्पर्धेसाठी उपस्थित सन्माननीय विशेष अतिथी सन्मान्य आदरणीय श्रीयुत दीपेशजी दत्तात्रय पावडे साहेब, आमचे मार्गदर्शक, त्याचबरोबर या सूर्यवंशी युवक मंडळाचे माजी अध्यक्ष, तसेच शहराच्या ठिकाणी एक आपलं नावलौकिक प्राप्त केलेलं असं एका वेगळ्या व्यवसायामध्ये, कोणाला कमर्शियल व्हेकल असेल किंवा दुचाकी असेल, फोर व्हीलर असेल, या क्षेत्रामध्ये व्यावसायिक क्षेत्रामध्ये आपलं नावलौकिक प्राप्त केलेल्या आर्या ऑटोमोटिव्हचे मालक आहेत ते, त्याचबरोबर ओबीसी हक्क परिषदेचे विद्यमान अध्यक्ष, ज्यांच्या माध्यमातून अनेक सामाजिक आंदोलनं उभी केलेली आहेत आणि त्यांना न्याय मिळवून देण्याचं कार्य हे त्यांनी केलेलं आहे. दिग्गजांच्या भरणा असलेला खरोखर हा किराट गट आहे आणि त्यामधीलच एक असं हे व्यक्तिमत्व. त्याचबरोबर व्यासपीठावर उपस्थित शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष आणि सातत्यपूर्ण या आपल्या भागातील सर्व समाज बांधवांना न्याय देण्यासाठी सातत्यपूर्ण लढा उभा करणारे किराटगावचे सुपुत्र सन्मान्य आदरणीय श्रीयुत संतोषजी विश्राम पावडे साहेब, ज्यांच्या माध्यमातून अनेक सामाजिक लढे उभे केले. सर्वांना माहिती असेल, सर्वश्रुत असेल, बडोदरा एक्सप्रेसवे ज्यासाठी आपल्या शेतकरी बांधवांना चांगला मोबदला मिळावा म्हणून त्यांनी चांगला लढा दिला होता असं हे व्यक्तिमत्व. त्याचबरोबर आजच्या या स्पर्धेसाठी आपल्याला जे प्रमुख पाहुणे इथे लाभलेले आहेत ते आंबेदेगावचे सुपुत्र, एक तरुण उद्योजक, तसेच अध्यक्ष ग्राहक रक्षक समिती पालघर जिल्हा आणि वंश एंटरप्राइजेसचे ते प्रोप्रायटर व मालक आहेत सन्मान्य आदरणीय श्रीयुत कल्पेशजी दामोदर घरत साहेब. त्याचबरोबर आजच्या स्पर्धेसाठी आपल्याला इथे जे प्रमुख पाहुणे म्हणून इथे उपस्थित आहेत ते सन्मान्य आदरणीय श्रीयुत शैलेशजी मोहन घरत साहेब आंबेदे, ते प्रोप्रायटर आहेत SMS ग्लोबल प्रोसेसर कंपनीचे. त्याचबरोबर आजच्या स्पर्धेसाठी व्यासपीठावर उपस्थित सूर्यवंशी युवक मंडळाचे विद्यमान चिटणीस, एक सामाजिक कार्यकर्ते, तरुण उद्योजक, आमचे सहकारी सन्मान्य आदरणीय श्रीयुत वैभवजी नारायण पाटील साहेब. त्याचबरोबर आजच्या स्पर्धेसाठी व्यासपीठावर उपस्थित
मिलिंदजी धोडी, त्याचबरोबर आजच्या या स्पर्धेसाठी व्यासपीठावर उपस्थित मिलिंदजी धोडी व त्यांचे सर्व सहकारी, तसेच राजूजी देवरे, त्याचबरोबर खरं तर कुणबी समाजामध्ये एक व्यावसायिक लीग आणि या खेळाडूंना खरं मोठं व्यासपीठ मिळवून दिलं. मी आताच उल्लेख केला का किराट गट म्हणजे दिग्गजांचा भरणा असलेला हा किराट गट, आणि त्यापैकीच एक नाव म्हणजे किराटगावचे सुपुत्र भावेशजी मोहन पावडे साहेब, ज्यांच्या माध्यमातून KPLचे संस्थापक, ज्यांच्या माध्यमातून KPL ही स्पर्धा आपल्या कुणबी समाजामध्ये सुरू झाली असे भावेशजी पावडे, त्याचबरोबर माझ्या समवेत असलेले प्रकाशजी शेलार, हार्दिकजी पाटील, तसेच या सूर्यक्षत्री युवक मंडळाचे किराट गटाचे कार्यकारी सदस्य पंकजजी ठाकूर साहेब, त्याचबरोबर आजच्या या स्पर्धेसाठी ज्यांच्या सुमधुर आवाजामध्ये आपण ही सर्व स्पर्धेचं समालोचन ऐकतो असं कुणबी आवाज दीपेशजी कंडी, त्याचबरोबर सर्व संघमालक, आणि विशेष मी उल्लेख करेन की ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा इथे घेण्यात आलेली आहे अशी ह्या किराट गट क्रिकेट लीगची संपूर्ण कार्यकारिणी, त्यांचे अध्यक्ष आणि त्यांचे संपूर्ण विश्वस्त असतील, त्याचबरोबर कार्याध्यक्ष असतील, उपाध्यक्ष असतील, खजिनदार, सहखजिनदार, सचिव, सहसचिव, त्याचबरोबर त्यांचे सल्लागार आणि सर्व सदस्य यांचं सर्वप्रथम मी खरोखर मनपूर्वक त्यांचं अभिनंदन करतोय की आपण शहराच्या ठिकाणी स्पर्धा घेतात आणि ही स्पर्धा अतिशय दर्जेदार पद्धतीने ही स्पर्धा इथे सुरू आहे. अतिशय सुंदर सर्व खेळाडूंना हे व्यासपीठ लाभलेलं आहे. मी सर्वप्रथमच या किराट गटाचे सन्मान्य अध्यक्ष आणि त्यांच्या संपूर्ण कार्यकारिणींना पहिली सुरुवातीलाच एक विनंती करेन की पुढच्या वर्षी ही स्पर्धा तुम्ही जेव्हा घ्याल तेव्हा एक दिवस हा संपूर्ण कुणबी समाजातील KPLची एक हे असेल पूर्ण सर्व निमंत्रित संघ ठेवा किंवा समाजातील काही नामांकित संघ ठेवा. कारण का तर इतकं तुम्ही दर्जेदार आणि सुंदर आयोजन आणि नियोजन करताय तर ते संपूर्ण समाजाला दिसावं आणि संपूर्ण समाजातील खेळाडू तिथे इथे येऊन खेळावेत. एक दिवस तुम्ही त्यांच्यासाठी राखीव ठेवावा, कारण इतकं सुंदर आयोजन आणि नियोजन KPLच्या धर्तीवरती हे तुम्ही किराट गटाकडनं आयोजन आणि नियोजन करता. हे फक्त किराट गटापुरता मर्यादित ठेवू नका, तर हे संपूर्ण समाजासाठी खुलं करा, कारण जेणेकरून आपल्या समाजातील एक दिवस का होईना खेळाडू इथे येऊन खेळून जातील. बाकी तुमच्या ज्या लीग फॉर्मॅटमध्ये ज्या स्पर्धा आहेत त्या अशाच सुरू राहू द्या, जेणेकरून ह्या स्पर्धेचं आयोजन आणि नियोजन आपल्या संपूर्ण समाज बांधवांना बघता येईल. कारण मी मागच्या वेळेस आलो म्हणजे प्रत्येक वेळेस ह्या स्पर्धेचं आपण नियोजन बघितलं सर, आयोजन बघितलं असेल, अतिशय दर्जेदार असतं आणि एक चांगलं खेळाडू या किराट गटातून या स्पर्धेच्या निमित्तानेच घडत आहेत. आपण बघितलं असेल तर आताच जो बॅटिंग करतोय आकाश घरत का SKCL मध्ये हा आता सिलेक्ट झालेला कितीतरी खेळाडू या किराट गटातील सिलेक्ट झालेले आहेत. खरं तर आपल्या खेळाडूंना टेनिस क्रिकेट सोबत लेदरवरती सुद्धा एक चांगला प्लॅटफॉर्म मिळावा आणि ह्या वर्षीच ही आपल्या SKCL ही लीग सुरू झालेली आहे, जेणेकरून आपल्या भागातील खेळाडू हे फक्त लेदरपुरता मर्यादित टेनिसपुरता मर्यादित न राहता लेदरवरती सुद्धा खेळतील. आणि त्यासाठी ही स्पर्धा आता ही सुरू होते. आणि आता बघितलं असेल आपण तर आकाश असेल किंवा आणखीन बाकीच्या गटातील जे खेळाडू असतील ज्यांचं सिलेक्शन झालं आहे, नक्कीच येत्या काळामध्ये IPL किंवा MPL असेल, मुंबई प्रीमियर लीग असेल किंवा IPL असेल, त्याचबरोबर आपली रणजी ट्रॉफी असेल किंवा भारताच्या संघामध्ये नक्कीच आपले खेळाडू खेळताना दिसतील. त्याचबरोबर आपण एक या लीगच्या माध्यमातून आपल्या किराट गटाच्या माध्यमातून आपण एक असं तरी एक सुरू करा का जेणेकरून आपल्या भागातील जे खेळाडू नवतरुण खेळाडू आहेत, होतकरू खेळाडू आहेत की जे 40 किंवा अंडर 18च्या आतमधले जे आहेत, 17च्या आतमधले आहेत, तर त्या खेळाडूंना एक लेदरचं फॉर्मॅट तुमच्या माध्यमातून एक सुरू करा, जेणेकरून टॅप्सला वगैरे जे प्रॅक्टिस करतात तर तिथे एक किराट गट लीगच्या माध्यमातून सुरू व्हावे, जेणेकरून ह्या लीगचं एक नाव राहील आणि आपल्या समाजातील खेळाडू पुढे जातील. तुम्ही घेतलेल्या मेहनतीला मी खरोखर संपूर्ण व्यासपीठाला सांगेन की ह्या कार्यकारिणी जी मेहनत घेतली या कार्यकारिणीसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत की ह्यांनी ही मेहनत घेतली म्हणून ह्या वर्षी ही स्पर्धा किराट गटामध्ये म्हणजे आपल्या नानिवलीच्या मैदानामध्ये न घेता आज शहराच्या ठिकाणी स्पर्धा घेत आहे आणि अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये ही स्पर्धा इथे सुरू आहे. या स्पर्धेसाठी आपण मला उद्घाटक म्हणून बोलवलं त्यासाठी मी आपला सर्वांचा आभारी आहे. त्याचबरोबर ह्या काही दिवसातच सूर्यक्षत्री युवक मंडळाची
जी गटवार स्पर्धा आहेत, ही गटवार स्पर्धा सुरू होणार आहे आणि किराट गट हा अतिशय सर्व गावं ही एकदम म्हणजे त्यांचे जे संघ आहेत हे सर्व संघ उच्च दर्जाचे संघ आहेत आणि त्यामधील फक्त आतापर्यंत 2च संघ येत होते. म्हणून ह्या वर्षी हे सर्व स्पर्धा अतिशय अजून खेळीमेळीच्या वातावरणात व्हाव्या आणि अनेक युवकांचा असा मानस होता की गटवार स्पर्धा रद्द कराव्यात आणि संपूर्ण एकच कुणबी समाजाची स्पर्धा व्हावी, पण तसं आपल्याला एकदम खूप मोठं नियोजन असल्यामुळे आपल्याला ते करू शकत नाही. तरी सुद्धा यावर्षी युवक मंडळाच्या माध्यमातून आपण एका गटातून 4 टीम घेत आहोत. त्यामुळे अनेक संघांना यावर्षी संधी मिळणार आहे जेणेकरून कुणबी करंडकावरती आपलं नाव कोरता येईल. तर ह्या स्पर्धा येत्या 23 पासून सुरुवात होत. अनेक उपक्रम ह्या येत्या काळामध्ये आपण युवक मंडळाच्या माध्यमातून घेणार आहोत आणि त्याचबरोबर युवक मंडळाच्या माध्यमातून आताच अलीकडेच आपण आर्थिक साक्षरता अभियान ऑनलाईन घेतलेलं, त्याचा आता ऑफलाईन आणि असे विविध उपक्रम आहेत जे युवकांसाठी आहेत, युवतींसाठी आहेत, शेतकरी बांधवांसाठी आहेत. असे वेगवेगळे उपक्रम या युवक मंडळाच्या माध्यमातून आपण घेणारच आहोत. आपण या स्पर्धेसाठी मला उद्घाटक म्हणून बोलवलं, त्यासाठी संपूर्ण कार्यकारिणीचे आणि संपूर्ण कमिटीचे आम्ही मनपूर्वक आभारी आहोत. इथे मला बोलायची संधी दिली आयोजकांनी, त्यासाठी सुद्धा त्यांचे आभारी आहोत. मनपूर्वक धन्यवाद. आणि खेळाडूंना एक सरतेशेवटी इतकंच आव्हान करेन की जी तळमळ तुम्ही खेळामध्ये दाखवता की मैदानात उतरल्यानंतर एक तुम्हाला जिंकण्याची जिद्द असते आणि आपल्या संघाला पुढे घेऊन जाण्याची एक जिद्द असते, एक आत्मविश्वास असतो, तर आत्मविश्वास फक्त खेळापुरता ठेवू नका. आता दीपेशजींनी ज्या पद्धतीने सांगितलं त्याप्रमाणेच की तो आत्मविश्वास तुमच्यामध्ये असलेला मेहनत ही तुमच्या, जर तुम्ही नोकरीला असाल तर त्यामध्ये द्या, जर तुम्ही व्यवसाय करत असाल तर त्यामध्ये सुद्धा दाखवा, जेणेकरून तुम्ही व्यवसायामध्ये आणखीन वृद्धिंगत व्हाल आणि जर नोकरीला असाल तर तिथे तुमची आणखीन पुढे तुमची बढती होईल, तर त्यामध्ये सुद्धा द्यावा. आपल्याला फक्त खेळापुरता मर्यादित नाही राहायचं मिळत, तर आपल्याला आपल्या वैयक्तिक आयुष्यामध्ये सुद्धा आपला फायदा घ्यायचा आहे. जे खेळातून शिकतोय ते प्रॅक्टिकल आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला आजमावायचं आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. धन्यवाद आदरणीय प्रशांत रामचंद्र सातवे साहेब. या स्पर्धेचे उद्घाटक महोदय यांचं अप्रतिम असं मार्गदर्शन आपण ऐकलं, त्यांच्या मनापासून आभार. किराटगड क्रिकेट लीग 2025च्या या 7व्या हंगामाकरिता स्पर्धेचे उद्घाटक आदरणीय भूषण जगन्नाथ पावडे साहेब, यशस्वी उद्योजक तथा चेअरमन किराट विविध कार्यकारी सोसायटी यांकडून या 7व्या हंगामासाठी तब्बल 25,000 रुपयांचा भरघोस क्रीडानिधी सौजन्य करण्यात आलेला आहे. त्यांचे अंतःकरणापासून आम्ही आभार व्यक्त करीत आहोत. समवेत आदरणीय सन्माननीय प्रशांत रामचंद्र सातवे साहेब, विद्यमान अध्यक्ष सूर्यवंशी क्षत्रिय युवक मंडळ पालघर तालुका पूर्व विभाग यांकडून KGCL च्या या 7व्या हंगामासाठी तब्बल 20,000 रुपयांचा भरघोस क्रीडानिधी सौजन्य करण्यात आलेला आहे. त्यांचे देखील शब्द फुलांनी शतशः आभार. धन्यवाद. पुढील स्वागत सन्मानाकडे आपण वळणार आहोत. आदरणीय मिलिंद धोडी साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. खैरेपाडा ग्रामपंचायतचे माजी सदस्य, सरांचा शुभ सन्मान करण्याकरिता मी विनंती करतोय. KGCL चे अध्यक्ष आदरणीय प्रीतम रवींद्र आंबेकर साहेब, आपण आपल्या शुभ हस्ते मिलिंद धोडी यांचा यथोचित असा सत्कार करायचा आहे. एक चांगलं व्यक्तिमत्व या ठिकाणी पाहायला मिळतं. खैरेपाडा ग्रामपंचायतचे माजी सदस्य मिलिंद धोडी साहेब यांचा शुभ सन्मान आपण करणार आहोत. स्पर्धेचे अध्यक्ष प्रीतम आंबेकर, आपण आपल्या शुभ हस्ते हा सन्मान परिपूर्ण करायचा आहे. आदरणीय मुबारक खान, आदरणीय मुकेश धोडी, या ठिकाणी उपस्थित आहेत. समवेत आदरणीय यहिया खान, ब्रिजेश यादव, इंतजार खान, दत्ता चौगुले, शहबाज खान, संदीप त्रिपाठी असा संपूर्ण त्यांचा ग्रुप या ठिकाणी उपस्थित झालेला आहे. स्पर्धेला सदिच्छा भेट देण्याकरिता सर्वांचं मनापासून स्वागत. पुढील स्वागत मूर्ती आहेत आदरणीय मुबारक खान, सरांना सन्मानित करण्याकरिता मी विनंती करतोय. आदरणीय कपिल मनोहर ठाकूर, स्पर्धेचे व्हाईस प्रेसिडेंट उपाध्यक्ष महोदय, आपण आपल्या शुभ हस्ते मुबारक खान यांना सन्मानित करायचा आहे. मुख्य खेळपट्टीवरती पहिल्या सत्राचा खेळ हा समाप्ती अखेर झालेला आहे. 6 षटकांमध्ये 64 धावा या फलकावरती प्रथम फलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. RPS किराट या संघाच्या माध्यमातून 64 षटकांमध्ये कंप्लीट
आपल्याला पाहायला मिळत आहेत. 65चं टार्गेट हे ठेवण्यात आलेलं आहे. यानंतर होणाऱ्या जो सामना आहे त्या नाणेफेकीचा कौल देखील आपण लगेचच परिपूर्ण करणार आहोत. व्हेरी नेक्स्ट मॅच आदरणीय मुकेश धोडे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. सरांना सन्मानित करण्याकरिता मी विनंती करतोय. आदरणीय रमेश विठू पाटील साहेब, आपण आपल्या शुभ हस्ते मुकेश धोडे यांना सन्मानित करायचा आहे. आदरणीय रमेश विठू पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते आदरणीय मुकेश धोडे यांचा शुभ सन्मान आपण परिपूर्ण करणार आहोत. आदरणीय यहिया खान या ठिकाणी उपस्थित आहेत. विनंती करतोय आदरणीय रमेश विठू पाटील साहेब, आपण आपल्या शुभ हस्ते यहिया खान यांना सन्मानित करायचा आहे. स्कोर फलकामध्ये थोडेसे चेंजेस आहेत, जी तफावत झाली होती. 64 धावांचं टार्गेट असणार आहे. पहिल्या सत्रामध्ये 63 धावा 6 षटकांच्या समाप्ती अखेर ज्या परिपूर्ण झालेल्या आहेत. यानंतर होणारा जो सामना आहे आजच्या दिवसामधील सामना क्रमांक 2, धर्मवीर रॉयल किंग लालोंडे विपक्ष मैत्रीचे शिलेदार. दोन्हीही संघांचे सुपरस्टार आयकॉन अथवा कर्णधार आपण नाणेफेकीची प्रक्रिया परिपूर्ण करण्याकरिता टॉस बॉक्स जवळ यावं ही विनंती. तदनंतर ब्रिजेश यादव यांना आपण सन्मानित करणार आहोत. आदरणीय ब्रिजेशजी यादव या ठिकाणी उपस्थित आहेत. आदरणीय संतोष धर्मा पाटील स्पर्धेचे विश्वस्त यांच्या शुभ हस्ते आपण ब्रिजेश यादव यांना सन्मानित करणार आहोत. एक चांगलं व्यक्तिमत्व, संपूर्ण पालघर जिल्ह्यामध्ये चर्चा आहे किराडगड क्रिकेट लीगची. अगदी दूरवरून अनेक दिग्गज मान्यवर या स्पर्धेला सदिच्छा भेट देत असताना आपण पाहतोय आणि त्यापैकीच एक ब्रिजेश यादव यांचा शुभ सन्मान सध्या केला जातोय. वेलकम सर. पुढील स्वागत मूर्ती आहेत आदरणीय इंतजार खान या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मी विनंती करतोय किरण विश्राम पावडे मंडळाचे विश्वस्त, आपण आपल्या शुभ हस्ते आदरणीय इंतजार खान यांना सन्मानित करायचा आहे. चला, नाणेफेकीची प्रक्रिया परिपूर्ण करण्याकरिता आयकॉन खेळाडू अथवा कर्णधार आपण विनाविलंब, वेळ न दवडता, वेळेची दिरंगाई न करताना टॉस बॉक्स जवळ येण्याची कृपा करा. पहिल्या सत्राचा खेळ जसा समाप्ती अखेर होईल आपण लगेचच उपस्थित राहावं ही विनंती. तदनंतर आपण आदरणीय दत्ता चौगुले यांना सन्मानित करणार आहोत. आदरणीय किशोर रमेश पाटील स्पर्धेचे विद्यमान सल्लागार यांना मी विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते आदरणीय दत्ता चौगुले यांचा शुभ सन्मान करायचा आहे. धर्मवीर रॉयल किंग लालोंडे विपक्ष मैत्रीचे शिलेदार. चला, आयकॉन अदरवाइज कर्णधार आपण विनाविलंब या. तदनंतर आदरणीय शहबाज खान या ठिकाणी उपस्थित आहेत. मी विनंती करतोय आदरणीय बाबूराव दामोदर घरत KGCL चे सल्लागार आपण आपल्या शुभ हस्ते आदरणीय शहबाज खान यांना सन्मानित करायचा आहे. मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव आणि अतिथी देवो भव हे भारतीय संस्कृतीचे प्रमुख स्तंभ आहेत आणि त्याचं खूप सुंदर पालन या ठिकाणी केलं जात आहे. तदनंतर आदरणीय संदीप त्रिपाठी साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आदरणीय सूरज पंढरी पाटील KGCL चे सदस्य यांना मी विनंती करतोय आपण आपल्या शुभ हस्ते आदरणीय संदीप त्रिपाठी यांना सन्मानित करायचा आहे. आदरणीय संदीपजी त्रिपाठी, स्वागत आहे आपलं KGCL च्या या 7th एडिशन मध्ये. स्वागत समारंभ सोहळा या ठिकाणी परिपूर्ण होतोय. पुनश्च एकदा आमच्या सर्व दिग्गज मान्यवरांचे शतशः
शतशः आभार. आता आपण थेट वळणार आहोत मुख्य खेळपट्टीच्या दिशेने, जिथे आजच्या दिवसामधील पहिली लढत विद्यमान स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळते. हॅलो, चला पुढील सामना धर्मवीर रॉयल किंग लालोंडे आणि मैत्रीचे शिलेदार दोन्ही संघनायक लगेचच टॉस बॉक्स मध्ये यायचंय. गोलंदाज सज्ज होतोय. गोलंदाजी मार्कवर श्रीकांत पाटील यांना आपण पाहू शकतात. 64चं टार्गेट आहे निर्धारित 6 षटकांमध्ये. बॅटिंग स्टान्सवर बॅटर एका बाजूने अमित जाधव, जो नॉन स्ट्राईक एंडवरती आपल्याला पाहायला मिळतोय, आणि ऑन स्ट्राईक प्रणित पाटील. धन्यवाद दीपेश. आजच्या या किराडगड क्रिकेट लीग 2025 निमित्त प्रमुख पाहुणे आदरणीय सन्मान्य श्री संतोषजी विश्राम पावडे, अध्यक्ष शेतकरी संघर्ष समिती व सामाजिक कार्यकर्ते येथे उपस्थित झालेत. ते या लीग बद्दल आपणास 2 शब्दात मार्गदर्शन करणार. मी त्यांना विनंती करतो की आपण खेळाडूंना योग्य असं मार्गदर्शन करायचे. छत्रपती शिवरायांना वंदन करून किराट क्रिकेट लीगचं जे आज येथे ज्या स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत, ह्या स्पर्धांसाठी उपस्थित सर्व मान्यवरांचं, व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर तसेच क्रिकेट लीगचे सर्व सभासद यांचं मी मनापासून आभार मानतोय. ह्या स्पर्धा आपण गेली 6-7 वर्षापासून सुरू केल्या आहेत. अतिशय सुंदर असं नियोजन आजचं मी पाहिलं आणि अति अप्रतिम असं नियोजनाने, हे नियोजन प्रत्येक ठिकाणी असते आपलं, आपण अतिशय सुंदरतेने ह्या स्पर्धा आयोजित करतात. मला वाटतं ह्या स्पर्धा गटवाईज अनेक ठिकाणी होत आहेत. मात्र आपल्या किराट गटाच्या ज्या होतात ह्या अतिशय शिस्तबद्ध आणि खूप चांगल्या पद्धतीने अशा ह्या स्पर्धा भरवल्या जातात. आज अनेक खेळाडू इथे आपलं कौशल्य दाखवतात. खेळ मिळणे, खेळाचं उत्कृष्ट असं कौशल्य दाखवून आपलं एक योगदान देत आहेत. मला वाटतं आपण आज इथे ह्या मैदानावर जे खेळत होतो, हे बेटेगाव मैदान छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाने त्यांनी आयोजित केलेलं आहे. हे मैदान त्यांनी अतिशय खूप मेहनत घेऊन हे उभं केलेलं मैदान आहे. आज मलाही वाटते की आपल्या समाजामध्ये एक उत्कृष्ट आणि चांगलं मैदान व्हावं. मी अनेक वेळा हा विषय मंडळासमोर सुद्धा मांडला होता आणि युवक मंडळाला मी पत्रसुद्धा दिलं होतं त्यावेळेस की आपल्याकडे सुद्धा चांगले खेळाडू आहेत, त्यांना त्या खेळाडूंना आपलं कौशल्य दाखवण्यासाठी एक चांगलं हक्काचं व्यासपीठ असावं, हक्काचं मैदान असावं, असं मला नेहमी वाटते. म्हणून मी प्रत्येक वेळेस त्यांना पत्र दिलेलं आहे, त्यांच्याशी बोलणी केलेली आहे. आजपर्यंत कोणी पुढाकार घेतला नाही, हे वाईट वाटते. एवढा मोठा समाज आपला कुणबी समाज, आणि आपण जर पुढाकार घेतला आणि एखाद्या मैदानासाठी आपण प्रयत्न केला तर मला वाटतं भरपूर आपल्याकडे खूप दाते आहेत, कोणीही आपल्याला सगळे मदत करतील. पण पुढाकार घेणं आणि ह्याच्यातून आपण एक चांगलं काम करणं गरजेचं आहे. कारण तुम्हाला एक उदाहरण देतोय मी. ज्यावेळेस आम्ही मिलिंद धोडी इथे आलेले आहेत, आम्ही 2014ला जेव्हा ग्रामपंचायत खैऱ्यापाड्यामध्ये निवडून आलो त्यावेळेस पहिल्यांदा पुढाकार घेतला आणि खैऱ्यापाड्याचं मैदान हे आमच्या कारकिर्दीत आम्ही तयार केलं. जिथे डम्पिंग ग्राउंड होतं त्या डम्पिंग ग्राउंडला आम्ही आकार दिला. अनेक लोकांचं म्हणणं होतं की इथे काहीतरी व्हावं.
आम्ही पुढाकार घेतला आमच्या बॉडीने आणि तिथे एक सुंदर असं मैदान उभं केलं. आपल्या काही समाजातील लोकांनी सुद्धा आम्हाला बरीच मदत केली. तर अशा पद्धतीचा आपला एवढा मोठा समाज आहे आणि एवढ्या मोठ्या समाजातून परिसर आहे, इथे आपलं एक हक्काचं मैदान हवं आणि त्याच्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजेत आणि सगळ्यांनी पुढाकार घेऊन एक योगदान दिलं पाहिजे असं मला वाटतं. ह्याच्यातून आपल्याला चांगल्या खेळाडूंना आपण खूप काही देऊ शकतोय, पुढच्या भावी पिढीला आपण एक हक्काचं मैदान देऊ शकतोय आणि त्यासाठी आपण सगळे प्रयत्न कराल. भविष्यात आपण ह्या सर्व समाजातून ज्या मॅचेस होतात, जे सामने होतात, हे आपल्या हक्काच्या मैदानावर भरता येतील अशी संधी सगळ्यांना मिळेल. मला वाटतं आज आम्ही इथे आम्हाला पाहुणे म्हणून बोलवलं त्याबद्दल मी आपल्या पूर्ण कमिटीचा आभार मानतोय आणि सर्व खेळाडू सर्व उपस्थितांचे मी धन्यवाद मानतोय आणि माझे 2 शब्द संपवतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र. हॅलो, धन्यवाद सन्माननीय श्री संतोषजी विश्राम पावडे. आपण खूपच चांगल्या शब्दामध्ये खेळाडूंना आणि या मैदानाबाबत जो इतिहास आहे आणि त्याच ग्राउंडवर आज आपल्या समाजातील गटातील खेळाडूंना खेळण्याचं भाग्य मिळतं आणि आपलं जे मार्गदर्शन केलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. हॅलो, दरम्यान या स्पर्धेसाठी लाभलेले प्रमुख पाहुणे आदरणीय सन्माननीय श्री शैलेश मोहन घरत आंबेदे, प्रोप्रायटर SMS ग्लोबल प्रोसेसर कंपनी आणि या मान्यवरांकडून या लीगसाठी रोख रुपये 5,000 उपलब्ध झाले. लीग आपल्या शतशः आभारी, धन्यवाद. त्याचप्रमाणे आजच्या या उद्घाटन समारंभासाठी लाभलेले प्रमुख पाहुणे आदरणीय सन्माननीय श्री कल्पेशजी दामोदर घरत आंबेदे, अध्यक्ष ग्राहक रक्षक समिती पालघर जिल्हा व प्रोप्रायटर वंश एंटरप्राइजेस, या मान्यवरांकडून सुद्धा आपल्याला रोख रक्कम स्वरूपात 5,000 रुपये प्राप्त झाले. लीग आपलं शतशः आभारी, धन्यवाद. डाऊन द लेग व्हाईट बॉल पंच त्या ठिकाणी दर्शवत आहेत. खराब चेंडू अतिरिक्त स्वरूपातील एक धाव फलकामध्ये समाविष्ट केले जात आहे. 15 धावा झालेल्या आहेत. 64 धावांच्या प्रत्युत्तरादाखल षटक क्रमांक दुसरा आहे प्रगती पथावर. 2 संघांमध्ये सुरू असलेली कडवी लढत आपल्याला पाहायला मिळते. सदानंद स्मृती आंबेदे विपक्ष RPS किंग किराट. पूर्णपणे जमिनी लगत या चेंडूची पिचिंग बघायला मिळाली. गुडलँड स्पॉट वरून ऑफ स्टिकच्या हलकासा बाहेरचा चेंडू जो एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने प्लेट करण्यात आला आणि तत्पूर्वी आपण पाहू शकाल धाव संख्या हळूवार पद्धतीने पुढे सरसावत असताना जाऊन पोहोचते प्रोग्रेस कार्डवर 17 या अंकावर. साहिल पावडे एका बाजूने फलंदाजी करिता आपल्या संघासाठी पाहायला मिळतोय. हॅलो, दरम्यान या विराटगड क्रिकेट लीग 2025 आणि या समारंभासाठी लाभलेले सन्माननीय विशेष अतिथी मान्य श्री दीपेश दत्तात्रय पावडे, त्याचप्रमाणे प्रमुख पाहुणे मान्य श्री संतोष विश्राम पावडे. या दोन्ही मान्यवरांना विनंती आहे की आपण टॉस बॉक्स मध्ये जायचंय. लगेचच धर्मवीर रॉयल किंग लालोंडे आणि मैत्रीचे शिलेदार या संघादरम्यान नाणेफेकीचा कॉल होईल. मी दीपेश आपणास विनंती करतो की आपण हा नाणेफेकीचा कॉल करून घ्यायचा आहे. टॉसची प्रक्रिया या ठिकाणी आपण परिपूर्ण करणार आहोत. आजच्या दिवसामधील सामना क्रमांक 2
मैत्री शिलेदार या संघाचा कॉल असेल. छप्पा असा उच्चार करण्यात आलेला आहे. नाणेफेकीचा कौल या ठिकाणी धर्मवीर रॉयल किंग्स या संघाच्या बाजूने आपल्याला पाहायला मिळतोय. मान्यवरांचे मनापासून आभार. आपण मुख्य व्यासपीठावरती स्थानापन्न व्हावं ही नम्र विनंती स्पर्धेच्या माध्यमातून दीपेशजी पावडे. मॅच ऑन आहे त्यासाठी इंटरव्ह्यू आपण काही काळासाठी स्थगित करूयात आणि लगेचच सामन्याकडे कॉन्सन्ट्रेट करूयात. नाणेफेकीचा जो कौल आहे तो या ठिकाणी आपण पाहू शकाल. धर्मवीर रॉयल किंग लालोंडे या संघाने जिंकून प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे व्हेरी नेक्स्ट मॅच मध्ये. हॅलो. दरम्यान या स्पर्धेसाठी लाभलेले प्रमुख पाहुणे आदरणीय सन्माननीय श्री संतोषजी विश्राम पावडे, अध्यक्ष शेतकरी संघर्ष समिती व सामाजिक कार्यकर्ते यांच्याकडून या लीगसाठी रोख रुपये 5000 रुपये उपलब्ध झाले. लीग आपली शतशः आभारी. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. त्याचप्रमाणे लीगसाठी सन्माननीय श्री विशेष अतिथी माननीय श्री दीपेशजी दत्तात्रय पावडे आंबेरे, माजी अध्यक्ष सूर्यवंशी क्षत्रिय मंडळ पालघर तालुका पिरो विभाग व आर्या ऑटोमोटिव्ह बोईसर यांच्याकडून या स्पर्धेसाठी मॅन ऑफ द सिरीज मालिकावीर म्हणून जे आपल्याला सायकल उपलब्ध झालेले या पाहुण्यांचं सुद्धा खूप खूप शतशः आभार. धन्यवाद. त्या ऑन साइडला सजवलेला फटका आपल्याला पाहायला मिळतोय. शॉर्ट प्लेन चेंडू होता. ब्रेड अँड बटर डिलिव्हरी फलंदाजाकरिता पूर्णपणे सुसंधी त्या ठिकाणी बघायला मिळाले आणि अगदी खडे खडे एक बिग ब्लास्ट मॅक्झिमम मास्टर स्ट्रोक त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. फलंदाज मुख्य खेळपट्टीवर साहिल पावडे याच्या बॅट मधून एक मोठा प्रहार षटकार. खराब चेंडू होता आणि त्या कारणास्तव आपण बघू शकतो चेंडू उपलब्ध करून त्या लगेचच ग्राउंड स्टाफ त्याकडे लक्ष असू द्या. पंच दर्शवत आहेत. 32 धावा आहेत फलकावर विजयासाठी. जर आपण पाहिलं तर अजून देखील 50% टप्पा जो अपूर्ण पाहायला मिळतोय. 20 चेंडूंचा खेळ उर्वरित. चला चेंडू जाऊ द्या ग्राउंड स्टाफ. चेंडू जाऊ द्या मैदानामध्ये लगेचच. ग्राउंड स्टाफ आपण चेंडू उपलब्ध करून द्या लगेचच. किराटगड प्रीमियर लीग 2025 सीझन 7 आपण या ठिकाणी पाहतोय. अगदी पहिला सामना सुरू आहे. 64 धावांच्या प्रत्युत्तरादाखल अप्रतिम फलंदाजीचं पृथक्करण सद्यस्थितीमध्ये आपण पाहू शकाल. साहिल पावडेच्या बॅटमधून डीप स्क्वेअर लेगच्या वरून एक दर्जेदार षटकार आपण पाहिलेला आहे. खूप चांगला फिटनेस आहे. जर आपण विचार केला साहिलचा ह्या गोष्टी खूप मॅटर करतात क्रिकेटमध्ये. उंच सकल बांध्याचा हार्दिक हिमांशू पांड्याची प्रॉपर आठवण यावी काही क्षणांसाठी. तशा प्रकारचा बॉडी लँग्वेज आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज वन्स अगेन आकाश बाबूराव घरत बॉलिंग ट्रॅकवरती सुपरस्टार आयकॉन म्हणून ज्याची निवड पाहायला मिळते. काही चेंडू होता परंतु यष्टीरक्षकाची साथ त्या ठिकाणी मिळाली नाही. ज्या टप्प्याच्या शोधामध्ये होता आकाश बाबूराव घरत तो टप्पा त्याला इथे मिळाला.
आपण पाहू शकाल की गुडलँड स्पॉट वरून चेंडू हलकासा कट झाला. टेनिस चेंडूचं जे वैशिष्ट्य आहे, खरं तर लेदर बॉल जेव्हा तुमच्याकडे दिला जातो, लेदर बॉलच्या एका साईडला रफ आणि एका साईडला शायनियर बाजू असते. तुम्ही प्रचंड चेंडूला स्विंग करू शकता, परंतु टेनिस बॉल क्रिकेटमध्ये ते ॲडव्हान्टेज तुमच्याकडे नसतं. चारही बाजूनी रफ असलेला हा चेंडू, आणि अशा टेनिस बॉल क्रिकेटमध्ये जर तुम्हाला चांगला गोलंदाज बनायचं असेल तर परफेक्ट टप्पा तुमच्याकडे असायला पाहिजे. आणि आकाशने धन्यवाद दीपेश. किराडगावचे सुपुत्र आदरणीय सन्मान्य श्री कल्पेश रत्नाकर पावडे, आपणास विनंती आहे की आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचंय. त्याचप्रमाणे आदरणीय सन्मान्य श्री नितीन रघुनाथ पावडे किराड, आपण सुद्धा व्यासपीठावर विराजमान व्हायचंय. लीग आपलं सहर्ष स्वागत करू इच्छिते. विजयाकरिता आपण पाहू शकाल 18 चेंडूंचा खेळ उर्वरित राहिलेला आहे आणि 29 धावांची निकड आपल्याला पाहायला मिळते. मी विनंती करतोय प्लेइंग 11ची जी लिस्ट आहे ते आमच्यापर्यंत पोहोचू द्या. जो पहिला सामना सध्या इन ॲक्शनमध्ये आहे, नम्र विनंती स्पर्धेच्या माध्यमातून करीत आहोत. 29 रन्स रिक्वायर्ड टू विन. 18 चेंडूंचा खेळ उर्वरित स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. एक सिस्टमॅटिक मॅनेजमेंट म्हणजे नेमकं काय, पद्धतशीर व्यवस्थापन म्हणजे नेमकं काय, याचं खूप सुंदर उदाहरण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. छत्रपती संभाजी क्रीडांगण बेटेगावच्या ऐतिहासिक क्रीडा नगरीमध्ये किराडगड क्रिकेट लीग 2025च्या 7व्या हंगामाचं हे खुमासदार आयोजन करण्यात आलेलं आहे. अप्रतिम पद्धतशीर व्यवस्थापनाचा एक नेत्रलोचक नजराणा आपल्याला पाहायला मिळतोय. 18 चेंडू आणि 29 धावा अशी स्थिती या सामन्याची. दोन संघ आहेत एकमेकांच्या विरोधामध्ये. एका बाजूने आपण पाहू शकाल सदानंद स्मृती आंबेदे आणि त्यांच्या विपक्षामध्ये RPS किंग किराट. प्रथम फलंदाजी करताना 63 धावा. कृपया करून मॅच बॉल जो आहे तो आतापर्यंत कलेक्ट केलेला नाहीये. थोडंसं लक्ष ठेवा ग्राउंड स्टाफ यांना मी नम्र विनंती करतोय. खूप चांगलं व्यासपीठ खेळाडूंकरिता येणाऱ्या 3 दिवसांमध्ये 9 गावातील खेळाडू कशा रीतीने या व्यासपीठाचा फायदा उचलणार हे आपण पाहणार आहोत. कारण लीग फॉर्मॅटमधील स्पर्धा म्हणजे खेळाडूंसाठी मिळालेली ही खूप चांगली संधी असते. IPLच्या माध्यमातून आपण पाहिलं IPLच्या माध्यमातून कितीतरी खेळाडू आज भारत देशासाठी खेळले. तशाच पद्धतीने प्रत्येक विभागामध्ये ज्या लीग फॉर्मॅटमधील स्पर्धा असतात तेथून खेळाडूंसाठी एक खूप चांगली सुसंधी असते उच्च श्रेणीचं क्रिकेट हाताळण्याकरिता. वळ्यात सामन्याच्या दिशेने गोलंदाज सज्ज होत आहेत. गोलंदाजी मार्कवर षटक क्रमांक 4 मध्ये रोशन गायकवाड. 18 चेंडू आणि 29 धावा. अतिशय समांतर बॅलन्सिंग स्थितीमध्ये हा सामना आहे. साहिल पावडे भन्नाट टच मध्ये खूप चांगली फलंदाजी मॅच मध्ये त्याने केलेली आहे. खोलवर टप्प्याचा चेंडू येथे मात्र आपण पाहू शकाल फर्निचर डिस्ट्रॉय. दांडी गुल करण्यात आलेले आहे. काय जबरदस्त रिलीज ऑफ डिलिव्हरी. अप्रतिम गोलंदाजीचं पृथक्करण आपल्याला पाहायला मिळतं. रोशन प्रकाश गायकवाड किराडगावचा ब्रँड आणि त्याच्या माध्यमातून जसप्रीत बुमराच्या आठवण यावे अशा पद्धतीने खोलवर टप्प्याचा चेंडू. मी आधीच उल्लेख केला होता की टेनिस बॉल क्रिकेटमध्ये जर तुम्हाला एक गोलंदाज म्हणून यश प्राप्त करायचं असेल तर तुमच्याकडे चांगला टप्पा असणं ही काळाची गरज आहे. आणि येथे मात्र आपण पाहू शकाल परफेक्ट यॉर्कर लेंथवरती मात्र चेंडूला प्राधान्य देण्यात आलं. अप्रतिम दर्जेदार गोलंदाजीचं पृथक्करण रोशन प्रकाश गायकवाड ब्रँड ऑफ किराड यांच्या माध्यमातून. जो फलंदाज बाद व्हायला हवा होता या सामन्यामध्ये चुरस वाढण्यासाठी तो फलंदाज तंबूच्या आश्रयाला पाठवण्यात आलेला आहे. कारण थोडासा घातक दिसत होता. साहिल पावडे त्याच्या बॅटमधून जबरदस्त 2 षटकार आले होते आणि ती धोक्याची घंटा इथे मात्र थांबवण्यात आलेली आहे. येथून येणारे चेंडू शिल्लक आहेत 17 विजयासाठी 29 धावांची निकड या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळते. न्यू बॅटर मुख्य खेळपट्टीवर विशाल देसाई आपल्याला पाहायला मिळत आहेत. बॉलर तयार. ऑफस्टंपच्या पलीकडे शफल होल खेळण्याचा प्रयत्न होता. पंच दर्शवतायत हा वाईड चेंडू आहे. खराब चेंडू आणि समवेत खूप चाणाक्ष रीतीने
सावध, साक्षपी, दक्ष आणि जागरूकपणाने मात्र आणखीन एक धाव पळून काढण्यामध्ये सुयश प्राप्त केलं. वाईट +1 अशा 2 धावा फलकामध्ये ऍड केल्या जात आहेत. 37 धावा झालेल्या आहेत. षटक क्रमांक 4चा खेळ हा प्रगती पथावरती आहे. एक चुरशीचा सामना पाहायला मिळतोय. अगदी पहिल्याच सामन्यामध्ये दोन्हीही संघ तुल्य बळ या स्वरूपामध्ये खेळत आहेत. यावेळेस जी रणनीती होती गोलंदाजाची, वाईड ऑफ दी ऑफ स्टंप चेंडूची लेंथ ठेवण्यात आली. हे व्हेरिएशन आवश्यक आहे. रोशनचा विचार जर आपण केला तर पहिल्या चेंडूवर जेव्हा त्याने गडी गारद केला ते यॉर्क लेंथ, एक परफेक्ट लेझर गाइडेड यॉर्कर त्याने हाताळला लासित मालिंगा कॉपीबुक स्टाईलने. आणि त्यानंतर एक वाईड, पुन्हा आणखीन एक चेंडू जो आहे तो मात्र वाईड ऑफ द ऑफ स्टंप व्हेरिएशनने भरलेली गोलंदाजी करतोय. ऑन साइडला सजवलेला फटका आहे. खूप चांगलं पदेलालित्य फलंदाजाच्या माध्यमातून बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने सजविलेला फटका या ठिकाणी फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. संघासाठी महत्वपूर्ण धावा जोडण्याचं कार्य करतायत मिस्टर प्रणित पाटील. खूप चांगलं क्रिकेट. हा सामना मात्र रंजकच्या दिशेने वाटचाल करू लागलाय, कारण फलकावरती 39 धावा आहेत. 64 धावांच्या प्रत्युत्तरादाखल 15 चेंडू आणि 25 धावांची निकड या मॅच मध्ये. कोणता संघ हावी ठरेल? जो अच्छा खेलेगा वो जीतेगा. यावेळेस मात्र लॉफ्टेड स्ट्रोक आहे. काऊ फेज मध्ये अप्रतिम स्ट्रोक सिलेक्शन. चेंडू मात्र सरळ निघून जातोय. काऊ फेज सीमारेषेच्या अगदीच त्या परिक्षेत्राला क्लिअर करून चौकाराकरिता दाखल. महत्वपूर्ण असा चौकार आहे. मौके पे चौका ज्याला आपण म्हणू शकतो, कारण इथे चौकाराची आवश्यकता नितांत होती. 43 धावा झालेल्या आहेत. अजूनही विजयासाठी जर आपण पाहिलं तर 21 धावा करायच्या आहेत. 14 चेंडूंचा खेळ हा उर्वरित स्वरूपामध्ये पाहायला मिळतोय. कृपया करून ग्राउंड स्टाफ थोडं लक्ष असू द्या. जे चेंडू बाहेर जात आहेत ते विना विलंब उपलब्ध करून द्यावे, जेणेकरून आपला वेळ वाचेल. चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये सध्या आपण विचार केला तर या चौकारानंतर प्रेशर थोडंसं रिलीज झालेला आहे. फलंदाजी करणाऱ्या सदानंद स्मृती आंबेदे या संघाचं. प्रणित पाटील चांगली बॅटिंग करतोय. एक स्थिर स्थावर अशी त्याची खेळी आहे. 2 चौकार त्याच्या बॅटमधून आलेले आहेत. वैयक्तिक स्वरूपामध्ये जर आपण पाहिलं तर 13 धावा त्याने केलेल्या आहेत, ज्या अतिशय निर्णायक आणि महत्त्वपूर्ण धावा म्हणता येतील या सामन्याच्या दृष्टिक्षेपातून. कारण धावा चेस करत असताना कॅल्क्युलेशन क्रिकेट खेळण्याचे गरजेचं असतं. मी ग्राउंड स्टाफला विनंती करतोय, आपण चेंडू विना विलंब उपलब्ध करून द्यावा. रिक्वायर्ड रन रेट मध्ये थोडीशी घसरण पाहायला मिळते या चौकारानंतर. 21 धावांची आवश्यकता आहे 14 चेंडूंमध्ये. एक चिवट खेळी प्रणित पाटीलच्या माध्यमातून या ठिकाणी आपण जरूर पाहतोय. सामन्याला घेऊन चाललेला आहे, ही आवश्यकता असते क्रिकेटमध्ये. संयम ही खूपच महत्त्वपूर्ण भूमिका आपण कितीतरी वेळा पाहत आलेलो आहोत. असे भरपूर सामने आपण पाहिले असतील. सध्या प्रणितची जी खेळी आपल्याला पाहायला मिळते, जेमिमा रोड्रिक्सला आपण पाहिलं. चला चेंडू उपलब्ध करून द्यावा, आम्ही वारंवार विनंती करतोय कॉमेंट्री स्टुडिओमधून. ग्राउंड स्टाफ लक्ष असू द्या. आणि ती संयमी खेळी येते प्रणित पाटीलच्या माध्यमातून जरूर येते. साहिल पावडेने जो अटॅक केला, काय चांगल्या स्ट्राईक रेट सहित 2 षटकार त्याच्या बॅटमधून आले. 21 धावांची एक निर्णायक खेळी खूप कमी चेंडूंमध्ये त्याने साकारले. आणि त्यानंतर प्रणित पाटील एक जबरदस्त चिकाटी प्लेअर बनून त्या ठिकाणी खेळतोय. 14 चेंडू 21 धावा. चला चेंडू जाऊ द्या प्लीज, विनंती आहे ग्राउंड स्टाफ. सहा संघ सहभागी झालेले आहेत या स्पर्धेमध्ये. संयम म्हणजेच स्वतः विरुद्ध जणू काही युद्ध, आणि ती भूमिका प्रणितने जरूर साकारली या मॅच मध्ये.
जिंकायचं असेल RPS किंग किराड या संघाला तर चांगली दर्जेदार गोलंदाजी करावी लागेल. मॅचमध्ये विकेटची नितांत आवश्यकता आहे. गोलंदाजांचा विचार जर आपण केला, पहिल्या षटकामध्ये श्रीकांत पाटील यांना आपण पाहिलं होतं ज्यांनी 6 धावा खर्च केल्या. त्यानंतर रोशन गायकवाड यांचं षटक जे 12 धावांचं राहिलं. आणि तिसरं षटक जर आपण विचार केला तर थोडंसं महागड्या स्वरूपामध्ये 17 धावांचं तिसरं षटक या सामन्यामध्ये खूपच जमेची बाजू ठरली. जे 2 षटकार साहिल पावडेच्या बॅटमधून आले अप्रतिम. परंतु अजूनही संधी दोन्ही संघांना आहे. इथून कशा रीतीने ते प्रयत्न करणार. क्रिकेटच्या मैदानामध्ये उतरल्यानंतर जिद्द, चिकाटी, एकाग्रता, तुमची कुशलता, कसब, कला, कौशल्य, नैपुण्य, तरबेजपणा सर्व काही गोष्टी या तुम्हाला आचरणात आणणं फार गरजेचं असतं. तुमच्याकडे इच्छाशक्ती किती आहे. 30 चेंडूंमध्ये 30 धावा भारतीय संघाने दक्षिण आफ्रिका संघाला करून दिल्या नाही. त्या देखील विश्वचषकाच्या अंतिम सामन्यामध्ये. हा एक जबरदस्त इतिहास आहे आणि तशा रीतीने मात्र ते जिद्द आणि चिकाटी ते दाखवण्याची आवश्यकता आहे. गोलंदाज पुनश्च एकदा सज्ज होत आहेत. रोशन कशा रीतीने पुनरागमन करणार या षटकामध्ये, कारण या आधीच्या चेंडूवरती एक मोठा प्रहार झालाय. ते आणखीन एक खराब चेंडू, स्वैर चेंडू डिलिव्हर करण्यात आलेला आहे. या हंगामाची सुरुवात आहे. खेळाडूंनी किती सराव केलेला आहे तो देखील मुद्दा खूपच महत्त्वपूर्ण आहे. क्रिकेटचा खेळ सरावाशिवाय खूपच अपूर्ण राहतो. ग्रामीण विभागामध्ये आपण पाहतो बरेचसे तरुण जे नोकरी धंदा व्यवसायामध्ये मग्न असतात आणि खास करून पावसाळा हा जो ऋतू आहे तिथे बराचसा ब्रेक दिला जातो आणि त्या मोठ्या ब्रेक नंतर मुख्य खेळपट्टीवरती जेव्हा ते येतात वाईड आणि नो चेंडूंची रेलचिल मोठ्या प्रमाणावरती जरूर पाहायला मिळते. 44 धावा झालेल्या आहेत. बॉलर तयार. वन्स अगेन बॉलिंग ट्रॅकवर. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न कव्हर पॉइंटच्या दिशेने. सुंदर झेल त्या ठिकाणी परिपूर्ण केला जातो एक क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. गुड कॅच ऑफ क्वालिटी. कभी इधर तो कभी उधर, कभी खुशी तो कभी गम, लेकिन मैदान में जो जीता वही सिकंदर. दोन्ही संघ लढतायत, झगडतायत त्या मॅच मध्ये. समीकरण जर आपण तपासून पाहिलं तर अजून देखील विजयासाठी 20 धावांची आवश्यकता आहे या मॅच मध्ये फलंदाजी करणाऱ्या सदानंद स्मृती आंबेदे या संघाला. दोन्ही संघांचा 12वा खेळाडू जो कॉमेंट्री स्टुडिओमध्ये उपस्थित राहणं बंधनकारक आहे, लक्षात असू द्या. आपण एक मोठी स्पर्धा खेळत आहेत. आपणास विनम्र विनंती करतोय कॉमेंट्री स्टुडिओमधून. तेरा चेंडूंचा खेळ उर्वरित राहिलेला आहे. 20 धावांची निकड. न्यू बॅटर मुख्य खेळपट्टीवरती दाखल होत आहेत. बॅट्समन नेम प्लीज. हॅलो हॅलो. दोन्ही संघ कृपया 12वा खेळाडू, प्रत्येक संघ मालक आणि संघनायक आपणास विनंती आहे की मॅचच्या दरम्यान आपण आपला 12वा खेळाडू हा कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवायचा आहे. सर्व संघ मालक संघनायक आपणास विनंती आहे की मॅचच्या दरम्यान आपला 12वा खेळाडू जो आहे तो कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवायचा आहे. अतिशय चुरशीची लढत सुरू आहे सद्यस्थितीमध्ये आपण पाहू शकतात. बारा चेंडूंचा खेळ उर्वरित राहिलेला आहे. 19 धावा करायच्या आहेत त्या मॅच मध्ये जिंकण्याकरिता सदानंद स्मृती आंबेदे या संघाला.
रिक्वायर्ड रन रेटचा विचार जर आपण केला तर तो 9.50च्या घरामध्ये आहे. खूप चांगली लढत, थोडासा कमबॅक केला गोलंदाजाने. वाईट चेंडू जरूर डिलिव्हर केले परंतु समवेत गडी गारद करण्याची किमया देखील साधली. एक संमिश्र गोलंदाजीचं पृथक्करण जे रोशन गायकवाडच्या माध्यमातून राहिलं. 2 षटकांचा स्पेल त्याने आपला परिपूर्ण केलेला आहे. येथून मात्र येणारे 12 चेंडू आणि त्या 12 चेंडूंमध्ये 19 धावांची निकड असताना अत्यंत भरवशाचा गोलंदाज, ज्या गोलंदाजाकडे सामना परिपूर्णरित्या आपल्या बाजूने खेचण्याची क्षमता आहे असं आकाश बाबूराव घरत आपल्याला पाहायला मिळतोय. लेदर बॉल, टेनिस बॉल, क्रिकेटचा खूप चांगला एक्सपिरियन्स ज्याच्याकडे आहे. खूप कमी वयामध्ये क्रिकेटच्या विश्वामध्ये उत्तुंग भरारी घेणारा क्रिकेटपटू, परंतु जेवढा कागदोपत्री स्ट्रॉंग आहे तेवढा मैदानामध्ये स्ट्रॉंग राहील का ते आपण पाहणार आहोत. खूप चांगला फटका आहे. अगदी नरम हाताने सॉफ्ट हँडचा वापर केला, जणू काही स्टीव्ह स्मिथच्या आठवण यावी काही क्षणांसाठी. आणि या डेलिकेट टच सहित पॉइंटच्या परिक्षेत्रामधून एक धाव पळून परिपूर्ण करतात फलंदाज कार्तिक पाटील. एका बाजूने आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्यांची साथ सोबत देण्याकरिता बॅटर मैदानाच्या आतमध्ये मिस्टर नीरज पाटील. मिडल ऑर्डर मधील 2 बॅटर आहेत ज्या दोन्ही फलंदाजांवरती खूप मोठी जबाबदारी येऊन ठेपली. आकाश पुढील चेंडू घेऊन बॅटची एज शॉर्ट फाईन लेग मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण म्हणता येईल. पाय घसरले होते, थोडेसे लटपटले होते. राईट लेग जो पूर्णपणे ग्रीन ग्रास वरती स्लाइड झाला होता, परंतु क्षेत्ररक्षकाने स्वतःला सावरलं आणि तत्पूर्वी आपण पाहू शकाल एक धाव जी कंप्लीट होत असताना आपल्याला पाहायला मिळते. 47 धावा या फलकावरती सजलेल्या आहेत. येणारे चेंडू शिल्लक आहेत 10 आणि त्या 10 चेंडूंमध्ये 17 धावांचं एक कडवट आव्हान सदानंद स्मृती आंबेदे या संघासमोर. अप्रतिम लढत या ठिकाणी रंगलेली आहे. आकाश आपल्या षटकातील 3रा चेंडू घेऊन उजव्या हाताने राईट आर्म अराउंड दी विकेटचा मारा. चांगला चेंडू पूर्णपणे जमिनी लगत राहिला. चेंडूची लेंथ जर आपण पिक केली तर ज्युसी हाफ व्हॉली या लेंथ वरती हा चेंडू जाऊन आदळला होता आणि हाफ व्हॉलीवरून आपण पाहू शकाल की चेंडू टप्पा पडल्यानंतर कुठल्याही प्रकारची उसळी घेतली नाही. पूर्णपणे सबमरीन स्वरूपात तो चेंडू यष्टीरक्षकाच्या सुरक्षित उंजळीपर्यंत येऊन विसावला. चांगली गोलंदाजी होते, ही विशेषता आहे. खूप चांगला लेंथला थोडासा खेचला ऑफस्टम्पच्या, हलकासा ऑफस्टिकला सोडून जाणारा वाईड ऑफ द ऑफस्टम्प चेंडू हाताळला आणि या ठिकाणी आपण पाहू शकाल आणखीन एक डॉट आलेला आहे. आता चेंडू शिल्लक आहेत 8 आणि विजयासाठी 17 धावांचं टार्गेट समोर. काही गोलंदाजी होते, बहारदार गोलंदाजी आहे, पूर्णपणे कंजूस मारा. नानिवले एक्सप्रेस आकाश घरतच्या माध्यमातून सुपर बॉलिंग, अप्रतिम गोलंदाजी. बघा टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आपण नेहमीच पाहिलेला आहे, 4ही बाजू रफ असताना तुमच्याकडे चांगला टप्पा असेल, चांगली गती असेल आणि चेंडूला बाउन्स करण्याची क्षमता तुमच्याकडे असेल, चांगले व्हेरिएशन्स असतील तर तुम्ही आपली छाप सोडू शकतायत. आणि ते कार्य आकाशच्या माध्यमातून पहिल्या 2 चेंडूंवरती 2 सिंगल, त्यानंतर 3 चेंडू डॉट आलेले आहेत. कार्तिक पाटीलचा लो स्ट्राईक रेट मात्र सदानंद स्मृती आंबेदे या संघासाठी चिंतेचा विषय बनलेला आहे या मॅच मध्ये. आयकॉन म्हणून माझी निवड का केली जाते आकाश बाबूराव घरत त्या मॅच मध्ये दाखवून देतोय. स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न होता. कव्हर पॉइंटचा क्षेत्ररक्षक खूप चांगल्या पद्धतीने चेंडूला स्टॉप करतोय, परंतु फेकी चुकीची केलेली आहे. स्वैर फेकी आणि त्या स्वैर फेकीचा परिणाम येथे मात्र स्कोअर फलकावरती जरूर पाहायला मिळेल. विकेट त्या ठिकाणी येते, बहुतेक सॅक्रिफाईस विकेट असावी. प्रॉपर चेंडू आणि बॅटचं कनेक्शन होत नव्हतं म्हणून कार्तिकने आपली विकेट थ्रो केलेले आहे. सामन्याची परिभाषा मात्र या ठिकाणी बदलले. येणारे चेंडू जर आपण पाहिलंय तर 6 चेंडूंचा खेळ उर्वरित आहे आणि 6 चेंडूंमध्ये विजयासाठी 14 धावांचं टार्गेट समोर राहिलेलं आहे. ऐकूयात एक श्रवण इंद्रियांना तृप्त करणारा सुमधुर संगीत डीजेच्या माध्यमातून आणि येऊयात मॅचच्या दिशेने. हॅलो. दरम्यान मैत्रीचे शिलेदार संघाचे संघमालक आदरणीय सन्माननीय संतोष सुदाम घरत, आपणास विनंती आहे की आपण व्यासपीठावर यायचं आहे. त्याचप्रमाणे सन्माननीय आदरणीय अजय पाटील उर्से, आपणास सुद्धा विनंती आहे की आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे.
ये दिल ना लगाना दिलदार सारे झूठे हैं और चला वळूयात मॅचच्या दिशेने. सहा चेंडूंचा खेळ उर्वरित स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. 14 धावा करायच्या आहेत या मॅच मध्ये. एक चांगली संधी मिळालेली आहे. फलंदाज जर आपण पाहिले तर एका बाजूने संदेश पावडे आहेत, जो 7व्या क्रमांकावरती आलेला आहे. येथून जर त्याने सामना जिंकवला तर तो इतिहास रचू शकतोय. कारण 7व्या क्रमांकावरती पाठवल्यानंतर संघ अडचणीमध्ये असताना तुम्ही सामना जिंकून द्याल तर तुम्हाला प्रमोशन जरूर मिळेल. आयुष्यामध्ये जेव्हा जेव्हा तुम्हाला संधी मिळते त्या संधीचं सोनं करता आलं पाहिजे. विजेते कधीच वेगळ्या गोष्टी करत नसतात, परंतु प्रत्येक गोष्ट वेगळेपणाने करत असतात. तो वेगळेपणा येथे संदेश दाखवेल का या मॅच मध्ये. ऑन साइडला आपण पाहू शकाल कार्पेटला रोल करत असताना चेंडू निघून जातोय. काऊ फेज मध्ये दुसऱ्या धावेसाठी प्रयत्नशील आहेत. थोडंसं फंबलिंग झालं होतं यष्टी रक्षकाकडून, परंतु पंच दर्शवतायत धावचीच्या स्वरूपात आणखीन एक बॅटर पॅव्हेलियनच्या दिशेने वाटचाल करू लागलेला आहे. गडी बाद होण्याचा क्रम जर आपण तपासून पाहिला तर गुणलेखक आम्हाला सूचित करतायत. सिक्स विकेट डाऊन. आकाशने जे 5वं षटक हाताळलं खरोखरच उल्लेखनीय म्हणावं लागेल या मॅचच्या दृष्टिक्षेपातून. कारण 12 चेंडू आणि 19 धावा. असं वाटलं होतं की सदानंद स्मृती आंबेदे हा संघ हावी होईल, परंतु 5वं षटक निर्णायक ठरलं. अप्रतिम गोलंदाजी झाली 5व्या षटकामध्ये आकाश घोरतच्या माध्यमातून. न्यू बॅटर कृतिक पाटील आपल्याला पाहायला मिळतात. फुलटॉस स्वरूपातील चेंडू. स्ट्रेट बॅटचा वापर तर आहे. ते जिंकायचं असेल तर मोठे फटके खेळणं ही काळाची गरज बनलेली आहे. फलकावरती धावसंख्या जर आपण तपासून पाहिली 52, 52 धावा येणाऱ्या 4 चेंडूंमध्ये विजयासाठी जर आपण पाहिलं तर 12 धावांची निकड आहे. मॅच अजून देखील ऑन आहे. एक मोठा फटका गोलंदाजामध्ये देखील धडकी भरवू शकतोय. नीरज आज इतिहास रचेल का आपल्या संघासाठी. हिरो बनण्याची संधी नीरजकडे आहे. एक षटकार. लॉफ्टेड स्ट्रोक आहे. ऑन साइडला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. काऊ फेज मध्ये अप्रतिम वेल जज कॅच म्हणावं लागेल. परफेक्ट अचूकतेच्या मोजमापासहित आणि मापदंडासहित आकाश बाबूराव गरव त्याचं उच्च श्रेणी क्षेत्ररक्षण आरपीएस किंग किराड्या संघासाठी आपण पाहतोय. 7 गडी गारद झालेले आहेत. येणाऱ्या 3 चेंडूंमध्ये 12 धावा विजयासाठी आवश्यक आहेत. क्रिकेटमध्ये अशक्य असं काहीच नसतं. आपण असे कितीतरी सामने पाहिलेले आहेत. 3 चेंडू 12 धावा बऱ्याचशा सामन्यांमध्ये झालेले आहेत. मग ते इंटरनॅशनल क्रिकेट असो डोमेस्टिक क्रिकेट असो, परंतु कधी कधी 3 चेंडू 3 धावा देखील होत नाही. क्रिकेट इज द गेम ऑफ माइटी अनसर्टनिटी. महान अनिश्चिततेचा असा हा खेळ आहे. या क्रिकेटच्या खेळामध्ये कधी काय होईल हे आपण सांगूच शकत नाही. म्हणून सामना अजून देखील जीवित आहे. फलंदाजांना प्रयत्न करावे लागतील. प्रयत्नांती परमेश्वर. 3 चेंडू आणि 12ची निकड. न्यू बॅटर विनीत देसाई. मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे. 3 चेंडू 12 धावा. 12 धावा 3 चेंडू. गोलंदाज षटकातील पुढील चेंडू घेऊन मयूर. टायमिंग स्ट्रोक आहे. अगदी सॉफ्ट डिसमिसल म्हणावं लागेल. साधा सोपा झेल परिपूर्ण केला जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण. एका मागोमाग एक विकेटची पडझड थांबायचं नाव घेत नाहीये. आता 2 चेंडू उर्वरित असताना 2 षटकार खेचायच्या आहेत. गडी बाद होण्याचा क्रम जर आपण तपासून पाहिला 8 विकेट डाऊन. 8 गडी गारद झालेले आहेत. किराडगड क्रिकेट लीगची पहिली विकेट हॅट्रिक परिपूर्ण करण्याची देखील नामी संधी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. मयूर पावडे या गोलंदाजाकडे. तो इतिहास तो रचणार का.
2 चेंडूंचा खेळ उर्वरित आहे, 12 धावा करायच्या आहेत. टेल एंडर बॅटर्स आता मुख्य खेळपट्टीच्या दिशेने प्रस्थान करतायत. विकेट हॅट्रिक बघायला मिळेल का? एक खूप चांगला रंजक किस्सा आपल्या कारकिर्दीमध्ये लिहिण्याची सुवर्ण संधी मयूर पावडे या गोलंदाजाकडे आहे. 2 चेंडूंमध्ये 2 फलंदाजांना त्याने तंबूचा रस्ता दाखवलाय. पहिला झेल आपण पाहू शकलात काउ फेज मध्ये, दुसरा झेल शॉर्ट थर्डमॅन परिक्षेत्रामध्ये आणि तदनंतर मयूर पावडेचा हा पुढील चेंडू विकेट हॅट्रिक करिता. फुलटॉस दिला, खूप चांगले प्लेसमेंट आहे. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने एक धाव मिळते. दुसऱ्या धावेसाठी वळतायत फलंदाज आणि हळूवार पद्धतीने आपण पाहू शकाल औपचारिकतेकडे हा सामना वळालेला आहे. गुणतालिकेमध्ये आपलं खातं उघडण्याकरिता अगदीच प्रवेशद्वाराजवळ RPS किंग किराट हा संघ मात्र पोहोचतोय. कारण आता 1 चेंडू आणि 10 धावा असं अशक्यप्राय आव्हान जे समोर राहिलेलं आहे. शॉर्ट फाईन लेग झोन मध्ये ट्रॅव्हल झालेला चेंडू खूप सुरेख पद्धतीने आपण पाहू शकाल. विजयावर शिक्कामोर्तब करत असताना RPS किंग किराट, कॉंग्रॅच्युलेशन्स, खूप खूप अभिनंदन. अप्रतिम प्रदर्शन, गोलंदाजीच्या बळावर तुम्ही सामने जिंकू शकतायत. जर आपण विचार केला पहिल्या 3 षटकांमध्ये जबरदस्त फलंदाजी झाली होती. जवळजवळ 64 धावांचा पाठलाग करत असताना 35 धावा या पहिल्या 18 चेंडूंमध्ये झाल्या होत्या. तदनंतर पुढील 3 षटकांमध्ये 29 धावा करायच्या होत्या, परंतु 18 चेंडूंमध्ये 29 धावा करून दिल्या नाही. दोन्ही संघांना विनंती आहे आपण हस्तांदोलन जरूर करा. सामना समाप्त झाल्यानंतर एक क्रिकेटमधील मूलभूत नियम जो आपण फॉलो करावा. सामना समाप्त झाल्यानंतर दोन्ही संघ आपण हस्तांदोलन करावं हे नम्र विनंती आहे. पंच वापरून झालेला जो चेंडू आहे तो आपण घ्यायचा आहे. चला पुढील सामना लगेचच मैदानात बघायचा आहे. धर्मवीर रॉयल किंग लालोंडे आणि मैत्रीचे शिलेदार दोन्ही संघ लगेच सज्ज व्हायचा आहे. काही महत्त्वपूर्ण नियम आमच्या लाडक्या खेळाडू वर्गांपर्यंत पोहोचवतोय. मुख्य खेळपट्टीवरती जे काही रोप्स आहेत त्या रोप्सला लागून जर झेल घेतायत क्षेत्ररक्षक तर गडी बाद करार दिला जाईल आणि त्याच रोपला कनेक्ट होऊन जर चेंडू सीमारेषा पलीकडे जातोय तर षटकार देखील दिला जाईल. तसेच 6 चेंडूंसाठी केवळ 5च मिनिटे प्रत्येक संघासाठी दिली जातील आणि पहिल्या 25 मिनिटांमध्ये जर 5 षटके परिपूर्ण झाली नाही तर शेवटच्या षटकामध्ये 30 यार्ड सर्कलच्या पलीकडे 5 ऐवजी 4च क्षेत्ररक्षक ठेवण्याची मुभा तुम्हाला दिली जाईल. ही नियमावली आपण जरूर लक्षात घ्या आणि त्या नियमांशी कटिबद्ध राहण्याचा प्रयत्न करा. हे सर्व खेळाडूंना नम्र विनंती आहे. प्लेयर ऑफ द मॅच पहिल्या सामन्यामध्ये फलंदाजीमध्ये अप्रतिम 34 धावा आणि गोलंदाजीमध्ये देखील अतिशय उपयुक्त